जहां आम कैंटीन इस तरह के कचरे को म्यूनिसिपैलिटी के हवाले कर देती है, वहीं ये कैंटीन इसको सहेज कर रखती है। इस कैंटीन के पिछले हिस्से में एक बायोगैस प्लांट लगा है, जहां बचे हुए खाने को थोड़ी सी प्रोसेसिंग करके डाल दिया जाता है। यहाँ की रसोई अपने ही बचे हुए खाने से बनी गैस पर फिर से खाना पकाती है। इस प्लांट का नाम है निसर्ग ऋण, यानी प्रकृति का ऋण चुकाना, और ये आर्थिक रूप से भी फायदे का सौदा है। और जिस तकनीक के इस्तेमाल से ये प्लांट बनाया गया है, उसको विकसित किया है भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर के वैज्ञानिक डॉक्टर शरद काले ने। प्रकृति के विश्वकोश में कचरा ये शब्द नहीं है। हर एक चीज़ जो पैदा होती है, ये हर एक चीज़ का अपना कोई मतलब मकसद होता है। I am going to use all three languages. Okay? So don't worry about it. There are some things which are told in that particular language. It's very difficult to translate. Right? माझी सासू फास्ट आहे, ते इंग्लिश मध्ये भाषांतर करा बरं. किंवा जळगावचं भरीत आणि तळण्याची भाकरी खूप सुंदर लागते. Can you translate? Few things are good in English, few are good in Marathi. आता टू बी और नॉट टू बी जर आपण भाषांतर केलं, असू का नसू हे काही बरोबर वाटत नाही. हॅमलेटने म्हणतात टू बी और नॉट टू बी बरोबर. लेट इट बी ए काइंड ऑफ टू वे टॉक रादर दॅन वन वे टॉक. तर तुम्हाला एखाद्या ठिकाणी वाटलं हे आपल्याला कळलं नाही किंवा सर काहीतरी विचित्र बोलताय, तर यू कॅन स्टँड अप अँड से सर हे असं नसतं. I will be very happy to correct that. Okay, मला अजिबात प्रॉब्लेम नाही आहे. मला पाणी प्यायचं नाहीये. With due respect to the authority, I want to start on a note which is rather, you can say, discording. ही बाटली आणि संध्याकाळची बाटली या दोन्ही आपलं कल्चर नाही. ओके, आय वुड प्रिफर ए स्टेनलेस स्टील कंटेनर किंवा तांब्याचं तांब्या. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की सर पाहुण्यांना शुद्ध पाणी प्यायला द्यायला आवडत नाही. यु नो दिस इज नॉट शुद्ध पाणी. त्याला मिनरल वॉटर म्हणता तुम्ही. याचा TDS साधारणपणे 100 पर्यंत ऍडजस्ट केलेला असतो. व्हॉट इज रॉंग इन दॅट? आय विल टेल यू व्हॉट इज रॉंग इन दॅट. When this bottle is made and when the water is filled into that, can you imagine how many nano or micro particles of plastic will be there in this bottle? Just imagine. तुमच्या कल्पना शक्तीला ताण देऊन सांगा की किती याच्यामध्ये मायक्रोप्लास्टिक आणि नॅनो प्लास्टिक पार्टिकल असू शकते. किती असू शकते? What's your guess? Anybody guess? 10,000. हे लिलाव करतात ना, 10,001, 10,002, 10,003. याच्या आधी कोणाला काही आकडा वाढवायचा आहे? हा बिलियन्स. व्हेरी गुड. सो ही इज ऑलमोस्ट राईट. आज विज्ञानाने वी हॅव अकाउंटेड फॉर ऑलमोस्ट 500 billion nano plastic particles into this. Now out of that, maybe 90% are filtered by the kidney and thrown out, but a small percentage remains in the body. आणि मी लोकांना सांगतो, my body is capable of taking biological contamination, but my body cannot take chemical contamination. म्हणजे एखादा बॅक्टेरिया माझ्या शरीरात गेला तर त्याच्याशी लढायचं कसं
ते माझ्या शरीराला नेचरने शिकवलेलं आहे गेली कित्येक वर्ष. पण प्लास्टिकशी कसं रडायचं हे माझ्या शरीराला शिकवलेलं नाहीये, म्हणून ते प्लास्टिक माझ्या शरीरात अक्युमुलेट होतं, म्हणून बाटलीतलं पाणी प्यायचं नाही. इफ इट इज अ हार्ड प्लास्टिक, वेल इट इज पॉसिबल, यू कॅन डू दॅट. इफ इट इज अ metal water bottle, absolutely no problem, you can drink from that. Ideally, I will request Gadre sir to have filters re-established and drink directly from filter. माझ्या घरी तुम्हाला आश्चर्य वाटेल, I remember I am 70 years old, 65 years I remember of my life. पहिली 5 वर्ष मला मुरदूस झाला होता, so I don't remember anything. But in last 65 years, माझ्या घरात फिल्टर नाहीये. I take directly tap water आणि आजपर्यंत मला कधीही टायफॉइड झालेला नाही. एकदा सुद्धा टायफॉइड नाही झाला, एकदा सुद्धा कुठलाही स्टमक एक वगैरे प्रॉब्लेम आले नाही. I never do that. The second important thing I will like to share with you is that एखादी कागद आहे कोणाकडे, स्क्वेअर कागद किंवा असा कुठलाही एनिथिंग इज फाय, दिस इज ओके, काही देऊ नका. इकडे आहे का बाळ पुढे? इमॅजिन दिस इज ए इमॅजिन दॅट दिस इज ए मिल्क पॅकेट. दिस इज ए मिल्क पॅकेट. कात्री दिली तुला, कट इट. मला दूध पाहिजे, मला हे भांड आहे तुझ्या समोर, यू ऍग्री दॅट वी कट इट लाईक दॅट? सगळा भारत फक्त कॉर्नर कट करण्यामध्ये मग्न आहे. वी कट कॉर्नर्स एव्हरीवेअर. मोटरसायकल चालवणारे कॉर्नर कट करतात, कार चालवणारे कॉर्नर कट करतात. देयर इज नो शॉर्ट सर्किट इन लाईफ. This is not the way to cut the corner. Why I will tell you. Yes. There are, Amul is supposed to have 25% of the milk market in the country. Amul has a beautiful record keeping. Amul sells every day 2.6 crores of milk packs. So approximately 11 crore milk packs are sold every day. If you consider as at least 10 crore of milk bags are sold every day. प्रत्येक जण असा कॉर्नर कट करतो. So 10 crore corners are falling into the on the floor आणि ते सगळे केरामध्ये जातात. ही मिल्क बॅग सुद्धा जशीच्या तशी लोक टाकतात. त्याचा वास तुम्हाला घरात 24 hours सहन होत नाही आणि यू एक्सपेक्ट somebody to come and lift it and take it to the dumping yard. What kind of human beings are we? आणि हे जे 10 कोटी कॉर्नर्स एन्व्हायरमेंट मध्ये पडले, एव्हरी इयर हाऊ मेनी कॉर्नर्स आर गोइंग इन द एन्व्हायरमेंट? 3650 crores. आणि गेली 40 वर्ष पॅकेट मिल्कचा सिलसिला चालू आहे. सो जस्ट इमॅजिन हाऊ मेनी कॉर्नर्स आर देअर इन द एन्व्हायरमेंट ऑफ इंडिया. अँड हे सगळ्याचं विघटन जरी होत नसलं तरी ब्रेकडाऊन होऊन all that microplastic and nanoplastic is easily picked up by the plants and all that is coming in the food, and that's why we get heart attacks at the age of 30, 40. We get cancers of various organs is because of you are cutting corners in your house. So we are not going to cut corners from tomorrow, right? This is very important. Remember, किती सहजपणे आपण टाकतो, लक्षात सुद्धा येत नाही आम्ही ह्या कॉर्नर कट करतोय, ते चुकीचं आहे. कधी वाटलं होतं असं चुकीचं आहे? नाही का? ओके, सो जस्ट थिंक अबाउट इट, हाऊ आवर प्रॅक्टिसेस. आणि मी इंडिव्हिज्युअली कोणालाच ब्लेम करत नाहीये. वी हॅव नेव्हर बीन टॉट. दिस इज आवर प्रॉब्लेम. अँड आय एम शुअर सम ऑफ युअर प्रोफेसर्स वोंट लाईक टू बी टॉट, बिकॉज देर इज अ नाईस स्टेटमेंट बाय रॉबर्ट फ्रॉस्ट, an educationist, who said, I will always like to learn, but certainly after a certain age, I will not like to be taught. But who is prevented from learning? This is my problem. तुमच्यापैकी मुलं इथे बसलेली, मला एक प्रश्न विचारायचा आहे.
गेल्या 8 दिवसात नवीन पुस्तक वाचलं असे कोण पुस्तक मुलांनी हातवर करा. गेल्या 15 दिवसात पुस्तक नवीन वाचलं अशा मुलांनी हातवर करा. गेल्या 1 महिन्यात पुस्तक नवीन वाचलं त्या मुलांनी हातवर करा. Rarely the hands are going up. Rarely. And I can see some of the hands are going up. नाही तिने तर मला सांगितलं होतं. So that is fine. My point is, at that तुम्हाला मी असं इंडिव्हिज्युअली तू वाचत का नाही, तू वाचत का नाही, I am not going to talk to you. You know, the best way of increasing the knowledge is reading the books. Not your WhatsApp, not your Facebook, not Instagram. These are all nonsense time passes. You are not earning anything out of it. आमच्या शाळेत एक फार छान संस्कार होता सर. आम्ही जेव्हा 5वीत प्रवेश घेतला शाळेमध्ये, आमच्या शाळेत वर्गात अशी एक हार्मोनियम सारखी बॉक्स ठेवलेली होती बरं. आणि त्या हार्मोनियम ठेवलेल्या त्या बॉक्स मध्ये 50 पुस्तकं होती मोजून नावासकट. वर्गात 50 मुलं होती आणि आमची शाळा 50 आठवडे चालायची. प्रत्येक मुलाने दर आठवड्याला 1 पुस्तक वाचावं हा अलिखित नियम होता, त्याला शिक्षा नव्हती. दर शनिवारी आमचा एक सेमिनार क्लब असायचा. मी वाचलेलं पुस्तक सकाळी 9ला सेमिनार चालू झालेला संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत चालायचा. पालक बघायला यायची मुलं का नाही आली आणि बसायची पाठीमागे, आपली मुलं काय बोलतात. I never faced any problem in my life while quoting something. शाळा सुटोस्तर माझे 350 पुस्तक वाचून झाली होती. I have got a today library of my own 5000 books. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, प्रत्येक पुस्तक मी A to Z वाचलेलं आहे. मी पुस्तक मला सकाळी विचारलं किती वाजता उठता, मला सकाळी उठून वाचायचं असतं, मला सकाळी उठून लिहायचं असतं, मला वेळ पुरत नाही. Even that time is not sufficient for me because there is enough to read. माझ्या आईने माझ्याकडनं एक वचन घेतलं होतं. ती म्हणली होती, बेटा रोज काहीतरी नवीन शिकल्याशिवाय झोपायचं नाही. I still follow that. There is no reason now why I should follow. I get enough good pension from my सरकारीकडनं मिळतं. माझ्या दोन्ही मुली इंजिनिअरमध्ये शिक्षक आहेत. I don't need to do that. पण ती आईची प्रतारणा होईल ना. If I don't do that, I had promised her मी दररोज काहीतरी नवीन शिकेल. And that's why it has kept me running in this world. तुमच्या सगळे चेंजिंग द वर्ल्ड. मला लहानपणी मला आठवतंय की MS म्हणजे जर्मनीहून जाऊन आलो आणि मला स्वतःची लाज वाटते की जर्मनीतले लोक इतके चांगल्या प्रकारे 90s कम्प्युटर हँडल करत होते आणि मला कम्प्युटरचं स्पेलिंग माहिती नव्हतं. So after returning, I declared that I am going to teach computer. मला वेड्यात काढलं, तू वेडा आहेस की काय, तुला कम्प्युटरचं स्पेलिंग पण येत नाही, तू शिकवतो. You won't believe in 1 year I learned C++, C and Visual Basic by teaching. आपल्याला येत नाही म्हणजे काय? This is the spirit which was given to us by our school. Okay? And I made some applets. तुमचे ते जावा वापरणं, HTML वापरणं, and all my students were very happy. They started learning. मी केलं हे मला अजिबात सांगायचं नाही. Now I have nothing to earn, I told you. But what I will like to orient yourself is you must understand what you want. What you want in life. कधी विचार केलाय तुम्हाला काय बनायचंय? तुम्ही आला तिथे कम्प्युटरला, तुम्ही आलात तिथे सिव्हिल इंजिनिअरिंगला, तुम्ही आलात मेकॅनिकल इंजिनिअरिंगला, तुम्ही ते वाऱ्या वाहतो तसे आलात की तुम्ही ठरवून आलात? एका 12वीच्या मुलाला मी एक प्रश्न विचारला होता, बेटा तुम क्या बनना चाहते हो? एक कविता लिहिली मी, बेटा तुम क्या बनना चाहते हो? तो मुलगा म्हणला, अंकल मम्मी कहती है बेटा डॉक्टर बन जा, डॉक्टर बन के अच्छी डॉली मिलेगी, अच्छी लड़की मिलेगी, जीवन बन जाएगा, घर में डॉक्टर मिलेगा हमें, तू डॉक्टर ही बन जा. त्याला परत विचारलं, बेटा तुम क्या बनना चाहते हो? म्हणला, पापा कहते हैं बेटा इंजीनियर बन जा. क्या रखा है भारत में, चला जा बाहर. जिंदगी ये क्या जिंदगी है, हर जगह धक्का खाना पड़ता है. क्या क्या अमेरिका सेटल हो जाए, वापस क्यों आता है? त्याला परत विचारलं, बेटा तुम क्या बनना चाहते हो? टीचर कहते हैं निकम्मा है, कुछ बनेगा नहीं लाइफ में, पढ़ाई नहीं करता है, कुछ नहीं करता है. बोले बेटा तुम क्या बनना चाहते हो?
मतलब दोस्त कहते हैं चल मौज मजा करेंगे, लड़कियों के साथ घूमेंगे, ठंडाला जाएंगे, अल्कोहल पिएंगे, तो क्या रखा है जिंदगी में। मतलब तो बेटा तुम क्या बनना चाहते हो? तो मतलब अंकल किसी ने काबिल ही नहीं बना दिया कि मैं क्या सोचूं, मैं क्या करूं। आमची परिस्थिती अशी नव्हती, सरांना माहिती असेल. 1966 साली 24 जानेवारीचा दिवस होता and there was a black day for India because that day आल्प्स पर्वतामध्ये विमान कोसळून डॉक्टर बाबा एक्सपायर. The next day our teacher called us. शाळेला सुट्टी डिक्लेअर केली होती पण सरांनी लिहिलं होतं आज नगरकर सर तुमच्याशी बोलणार आहेत. आणि नगरकर सरांनी असं जे भाषण केलं ओजस्वी ते तुमच्या काल मुलांना मी सांगितलं. तर संध्याकाळी मी घरी येऊन त्या सगळ्या नोट्स काढल्या and I was so impressed. I told my mother I am going to become scientist. मला शास्त्रज्ञ व्हायचं. आई म्हणली तुला हवं ते बन पण त्याच्यात एक मध्ये कधी बदल करू नको, ध्येयापासून ढळू नको. So I got admission to medical. I didn't go. लोक हसले काय डॉक्टर तुला मिळते. I got admission to engineering also. I was topper in mathematics in university. मी म्हणलं नाही मला बायोलॉजी घेऊन नाही. became scientist. आणि मुलांना आजपर्यंत I never regretted even for a second why I have become scientist. Because I don't have that time to even think. I am very happy person. If Yamaraj comes and says, "Pare sir, चला तुमची वेळ झाली," I will be very happy. But I will tell him I want to take something like our Abdul Kalam ji while talking to students. I should tell. I have been trained for that. This is what is important. You should have that focus in life. द्रोणाचार्यांची लक्ष अर्जुनाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. त्या गोष्टीची काही भर घातली की त्या एक पक्षी ठेवला झाडावरती मातीचा आणि त्याला सांगितलं की याला डाव्या डोळ्याला बाण मारायचा आहे तुम्हाला. आणि तो डाव्या डोळ्याला बाण मारायचा आहे आणि प्रत्येकाला विचारायला सुरुवात केली. भीमाला विचारलं तुम्ही भीम नाहीये. भीमाला विचारलं की तुला काय दिसतंय? तो म्हणला मला त्या पक्षी दिसतोय, मला ते झाड दिसतंय, मला फळं दिसतंय. सूर्यगण म्हणला मला आकाश दिसतंय. अर्जुनाने सांगितलं मला सर फक्त गुरुजी मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतोय. त्याला म्हणले बाण मारला आणि त्यांनी सांगितलं की फक्त अर्जुन जिंकला. बाकीचे तुमच्यावरचे मुलं लागले बोलण्याला चिटिंग चिटिंग चिटिंग. ते म्हणले काय झालं चिटिंग कुठे काय झालं? तर तुम्ही आम्हाला बाणच मारायला सांगितलं नाही. महाभारतात गोष्टी ऍड कशा होतात? मी एक गोष्ट ऍड केली. मी त्यांना गुरुजींनी काय केलं अजून 50 पक्षी बनवले, झाडावरती नेऊन ठेवले. मारा म्हणे बाण. कोणाचाच बाण डाव्या डोळ्यात लागला. आता सांगा म्हणे का नाही लागला? कारण तुमचं लक्ष तुम्ही केंद्रित केलं नव्हतं. Ask the question to yourself, are you focused in your life? That's the most important thing to be successful. What you call it success is I don't bother. You may call money as success. You may call fame, publicity as success. कोणाला आलिया भट बनायचं असेल, कोणाला शाहरुख खान बनायचं असेल, काही पण बनायचं. But have you that focus in your life? तुमच्या आयुष्यासमोर असं काही ध्येय आहे आणि there is no aim. जहाजामध्ये जसं जहाज भरकटत जातं आणि मग कुठल्या तरी बंदराला कधीतरी लागतं तसं आपलं जीवन व्हावं अशी तुमची अपेक्षा आहे. आय वुड नॉट लाईक माय चिल्ड्रन टू बी लाईक दिस. ऑल ऑफ यू आर माय चिल्ड्रन. मी तुमचा आजोबा आहे. तुमचे सगळे तुम्ही मला नातवासारखे आहात आणि नातींसारखे आहात. आय विल नॉट लाईक माय चिल्ड्रन सफर बिकॉज दे आर नॉट. आय वॉन्ट एव्हरी जळगावकर चाइल्ड टू बी ए फोकस्ड individual and see the difference. तुमच्या आयुष्यात प्रचंड मोठी क्रांती होईल. Do you believe that it will happen? Yes, it will happen. मला लहानपणी शाळेत जात होतं. तुम्ही म्हणाल सर काय याच्यात पराक्रम केला? सगळेच लहानपणी शाळेत बरोबर. मी शाळेत जात होतो, 5वी मध्ये होतो आणि मला देशपांडे नावाचे एक सर होते, दत्तात्रय अनंत देशपांडे. यायचं नाही. बाटलीचं पाणी मी पितच नाही. मला एक स्टील ताण आणून ठेवा त्या ग्लासमध्ये मी पित नाही. Usually they say when you respect professors are little mad.
अँड सायंटिस्ट आर फुल मॅन. आणि माझी ओळख त्यांनी करून दिली नाही. आय एम बोथ प्रोफेसर ॲज वेल ॲज सायंटिस्ट. So you have to deal with 1.5 mad person today. Okay? So हे पण हातात बाटली असल्याशिवाय मला बोलता येत नाही. संध्याकाळची नसते ती. एक्सपेरिमेंटल बॉटल आहे. मला 2-3 ठिकाणी वापरायची म्हणून मी ती बाटली हातात घेतली. तर लहानपणी त्या 5वी मध्ये असताना गणित एक सांगितलं होतं, तुम्ही सगळे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहात, मला तुमच्याकडनं ते गणित सोडवायचे. सोडवणं अगदी साधं गणित होतं 5वीचं, काही फार अवघड नव्हतं. डोंट थिंक ऑफ डेरिव्हेटायझेशन, इंटिग्रेशन वगैरे कशाचा विचार करू नका, नाही तो मला खट्याला मला येत नाही. तर काय होतं ते प्रॉब्लेम अगदी साधा होता. देर इज अ वॉटर टँक. दिस वॉटर टँक इज हॅव्हिंग अ व्हॉल्यूम ऑफ 10,000 लिटर्स. किती लिटर? 10,000 liters. And it is getting filled up at the rate of 110 liter per minute. 110 liter per minute. याची काही गरज नाही. कोणती गणित आहे. Please. I won't So 110 liter per minute is the speed of tank which is filling the tank. But there is small hole and there is a leakage, and the leakage is accounting for about 10 liter per minute. So how much time will be required to fill up the tank? किती लागेल? 100 minutes. कोणी सांगितलं? पटकन कोणीतरी सांगितलं. घेतो. अरे सांगा ना, बरोबर आहे उत्तर तुमचं. कोणी सांगितलं? व्हॉट्स युअर नेम? कार्तिक माझी. कार्तिक साठी खूप हुशार म्हणून माझ्या वर्गात होती बरं. पैसे तर सर मोगे हमको खुश हुआ. सर खुश झाले, सगळ्यांना उत्तर आली. पण मला काही समजावू, मी काय उत्तर लिहिलं नाही किंवा हातही वर केला. आय वॉज स्टेअरिंग ॲट द टीचर. नाउ इफ समबडी स्टेअर्स ॲट यू, डोंट लाईक इट. सरांना नाही आवडलं. आणि म्हणले काय रे, उत्तर काय माझ्या तोंडावर लिहिलं का? म्हणले सर उत्तर तर नाही तोंडावर लिहिलं, पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे, विचार. म्हणले. म्हणलं सर आऊट भरतो तो भरायचा कशाला? आपण तो सील करू, मग आपल्याला वजावकी नाही करावी लागणार आणि एका स्टेप मध्ये उत्तर होईल. नाही का 110 माझा 10 म्हणजे 100, मग डिवाइड करा. 110 ने डिवाइड करा. तर मला वाटलं की आता डोक्या पाहून खुश हो जाएंगे, लेकिन उलटा हुआ. सर म्हणले स्वतःला शाणा समजतोस का? तुला नाही म्हणत आहे. स्वतःला शाणा समजतो का? म्हणलं काय झालं सर? पुस्तकातली चूक काढतो का? पुस्तकात गणित असंच दिलंय, हे तुला असं सोडवावं लागेल. त्या कार्तिकला मिळतील 5 पैकी 5, तुला मिळतील 5 पैकी 0, कारण भारत मार्क्सवादी देश आहे, ज्ञानवादी नाही. तू जाईल पुढे, जळगाव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईल, कोणीतरी मोठा इंजिनियर होईल. तू इथंच ते गणित बरोबर आहे तर हे करत राहशील. पण मुलांनो, दुसरी सरांनी खूप सुंदर गोष्ट मला सांगितली. एका सरांनी 5वीच्या मुलाशी बोलताना असं का सांगावं ते मला तुमच्याशी आज बोलताना वाटतं. सरांनी सांगितलं की बेटा, मोठा होऊन जेव्हा तू भारतात जाशील, तुझा प्रश्न बरोबर आहे, पण मोठा होऊन जेव्हा तू भारतात जाशील तेव्हा सगळा भारत देशच गळत्या होतात पाणी भरतोय असं तुझ्या लक्षात. अनेक ठिकाणी गळती चालू आहे आणि लोक पाणी भरण्याचं काम मात्र इमाने इतबारे करतायत. पाणी गळून चाललंय, कोणालाच त्याचा उपयोग होत नाहीये. असे अनेक लोक तुला दिसतील, अशा अनेक गळती तुला दिसतील. तर तू एक काम कर, मोठा झाल्यानंतर समाजामध्ये जा आणि त्या गळती बंद करण्याचा प्रयत्न कर. तुम्ही आकाशामध्ये असेल, तारा बनलेला असेल, माझ्याकडे बघून सांग, देशपांडे सर मी एक गळती बंद करण्याचा प्रयत्न केला, तर मी तुला पुस्तकातली चूक काढण्याचा अधिकार देईन. आज मी पुन्हा एकदा देशपांडे सरांच्या ताऱ्याकडे बघून सांगणार आहे, सर जळगावला आज पुन्हा एक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रयत्न करतोय गळती बंद करायचा. हे इथल्या मुलामुलींनी ठरवायचं. तुम्हाला त्या आयुष्यात किती गळती आपण करतो. मगाची प्लास्टिकची पिशवी छोटीशी गोष्ट सांगितली,
आणि ॲज ए लर्नेड स्टुडंट तुम्हाला बायोलॉजी किती मला माहिती आहे त्याची मला त्याच्याशी कर्तव्य नाही, पण तुमच्या शरीराशी ज्या गोष्टी आवश्यक आहेत या गोष्टी आधी आपण आपल्याला किती माहिती आहेत आता आपण विचारतो. का बाळ दूध घेते घरी, तुमच्या घरी दूध घेतात, किती घेतात, किती पैसे द्यावे लागतात तर त्याला. एखादी गाय येऊन फुकट देऊन जात नाही, तुम्ही डेअरी कॉलेजमध्ये छान अभ्यास करते, पहिली आली दुसरी आली, फुकट नाही देऊन जात. मॅडम साडी छान आहे, तेवढीची तुम्ही कॉम्प्लिमेंट होतात, केवढ्याची असेल. जळगावात असं एका दुकान आहे का जिथे फुकट मिळते? नाही ना, मला वाटलं तुम्हाला काही स्पेशल कन्सेशन वगैरे. सर, आय एम नॉट कमिंग फ्रॉम इंडिया. मी इन्फोर्स डिपार्टमेंट कडनं आलेलो नाहीये, मी आपला साधा सायंटिस्ट आहे. सर, इलेक्ट्रिसिटी बिल किती येतं महिन्याला? इलेक्ट्रिसिटी बिल किती येतं अंदाजाने? नाही भरलं तर काय होतं? लाईट कट होतात. So, you know how much electricity you use, you know how many dresses you have, you know how many sarees you have. कपाट उघडले की पडतात, पण सगळे साडे माहिती असतात. कोणत्या नंद्याने कोणत्या कोंबडा मारून गेली हे पण आलं. So we remember everything about what you need. You know cost of everything. Now tell me one thing, which is most important thing for your life. Without that you can't survive. What is that? पहिल्या बाकावर बसलं की टार्गेट होती तुला विचार. So tell me, what is the most important thing without which you cannot survive? Water. आता तर आपण कुणीच पाणी पित नाही, सगळे जिवंत आहेत. एअर, राईट. तर एअर, ऑक्सिजन. आता एअर आणि ऑक्सिजन मध्ये काय फरक आहे? एअर आणि ऑक्सिजन मध्ये फरक काय? बोला सेम. उगीच आम्ही एअर आणि ऑक्सिजन म्हणतो. बार्कमध्ये शिक्षण होतं ना, विसरले. How many gases are there? Nitrogen, oxygen, hydrogen, carbon dioxide, many more gases. Complete गाडी. Okay, that doesn't matter really. Okay. So we need air. आताच्या पुरतं we will accept that we need. I will come to the constituents of air later. So, and they are important. So we need air. How much air you need every day? You know how much milk you take. You know how much rice you take. Because you pay for it. Do you know how much air you take? Because you don't pay for it. Today, as a biological scientist, I am going to bill you for oxygen. And I will expect every child in this engineering college, will pay for it. So do you accept that you will pay for it? Without asking me what is required? The good. Because I am not going to tell you something impossible. Okay? मी जेव्हा पाचवीत प्रवेश घेतला तेव्हा आमचे सर होते, पर्सनॅलिटी अशी गाजरे सरांसारखी छान होती. दारात उभे होते, आमचं स्वागत केलं, मला विचारलं नाव. आम्ही नाव पूर्ण सांगायचो. म्हणलं सर शरद पांडुरंग काळे. आणि सर सरांची मेमरी इतकी शार्प, पुन्हा कधीही नाव विचारलं. ते डेथ बेडवर असताना त्यांना भेटायला गेलो आणि मी म्हणलं सर मी even that age, even on that great pen, अर्धा सेकंद विचार केला. 1970 ची बॅच, शरद काळे. त्या सरांनी माझ्या हातात एक पिंपळाचं रोप दिलं प्रवेश शाळेच्या द्वाराशी आणि एक श्लोक म्हणला सरांनी. खूप छान श्लोक होता. ऊर्ध्वमूलम मधशाखम अश्वत्थम प्राहुर्व्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद स वेदविद. मला म्हणलं काय समजलं का रे? म्हणलं सर मला माहिती नाही, संस्कृत घेत नाही, काय काळजी करू नको. मग
मला म्हणले शाळेच्या प्रवेशद्वारापाशी जागा कमी आहे, तिथे झाड लावायचं, तिथे रोप लावायचं आणि त्या रोपाचं रक्षण करायचं. 7 वर्ष तू शाळेत राहणार आहेस, नापास झालं तर कदाचित जास्ती राहशील, पण फॉर्च्युनेटली मी काही नापास झालो. 7 वर्ष मी त्या झाडाला पाणी घातलं. शाळा सोडताना ते माझ्यापेक्षा उंच झालं होतं. आज मुलांना जेव्हा मी नगरला जातो आणि त्या प्रवेशद्वाराखाली असलेल्या पिंपळाच्या सोसायटी हायस्कूलच्या दाराची त्या पिंपळाच्या वृक्षाखाली बसतो ना, माझ्या डोळ्यात अश्रू येतात. काय येतात माहिती, 2 प्रकारचे अश्रू येतात. एक आनंद अश्रू येतात आणि एक दुःख अश्रू येतात. मी रडत असतो कारण नगरकर सर नाहीयेत मला त्यांना सांगायला तुम्ही माझ्यासाठी काय केलं, त्यांनी माझ्यासाठी काय केलं माहिती. हे जे तुम्ही आज एअर घेता ना, ती एअर मध्ये प्रत्येक जण रोज विदाउट फेल 17,000 लिटर हवा घेत. 17,000 लिटर, 17,000 liters. Out of that 20% is oxygen. So 3,500 liter ऑक्सिजन तुम्ही रोज घेता. आणि केमिस्ट्री मध्ये तुम्ही 12वी शिकला असाल की 1 gram mole of a substance occupies 22.4 liters. So 16 grams of oxygen is equivalent to 22.4 liter. So 3,500 liters is equivalent to 2.8 kg. आणि जेव्हा तुम्ही इंडस्ट्रियल ऑक्सिजन खरेदी करायला जाता तेव्हा त्या इंडस्ट्रियल ऑक्सिजनची किंमत 11,000 रुपये किलो. तुम्ही जवळजवळ 3 किलो ऑक्सिजन वापरता. 33,000 रुपयाचा ऑक्सिजन तुम्ही प्रकृतीकडनं नेचरकडनं वापरता. 21,000 वेळा श्वास घेता. तुमच्या प्रत्येक श्वासाला 1.5 रुपयाची किंमत निसर्गाला मोजावी लागते. जर श्वास घेतला 1.5 रुपये आणि नाही दिला तर सप्लाय कट करेन जर असं म्हटलं तर काय होईल. ही सभा चित्रगुप्त समोर घ्यावी लागेल कारण neither you nor I can pay it. But there is a way of reproduce there. This is just called balance. निसर्गाचा समतोल ढळत चाललेला आहे, तो असा ढळत चाललेला आहे. I have told you about only one element in your body. In your body, how many elements are there? You know that? Even guess. किती एलिमेंट्स तुमच्या शरीरात असतील? काल एका 5वीच्या मुलाने मला खूप सुंदर 8वीच्या मुलाने खूप सुंदर प्रश्न विचारला डोळ्याला. I will come to that question later. किती एलिमेंट्स असतील तुमच्या शरीरात? अंदाजाने बाय युअर कॉमन नॉलेज, आय नो दॅट यू आर नॉट बायोलॉजिस्ट, बट कॉमन नॉलेज तुमचं काय आहे? हाऊ मेनी एलिमेंट्स विल बी देअर? हाऊ मेनी एलिमेंट्स देअर इन द पिरियोडिक टेबल? 180. हाऊ मेनी आर नॅचरल? 92. And rest are artificial. Is it the only elements in the world? Universe I am talking. Are there other elements in the world? One will yes. So can you define at least one of them? We don't know. As on today we know that the world is material world and this material world is made up of 118 elements. And there is still some world which is not explored. अज्ञात ऊर्जा त्याला म्हणतो, अज्ञात पदार्थ म्हणतो. You know that the world started expanding and expanding universe आजही एक्सपांड होतोय. फुगा फुगवल्यानंतर ती हवा जशी फुगते तशी या युनिवर्स मध्ये काय फुगते वी डोंट नो. अँड काय फुगत कशामुळे फुगतंय? विच एनर्जी? फुगा तोंडाने फुगवता, तुमच्या मेकॅनिकल एनर्जीने फुगा फुगतो. बट हु इज एक्सपांडिंग दिस वर्ल्ड? हु इज एक्सपांडिंग दिस युनिवर्स? नोबडी नोज. So it is called dark energy, and the matter is called dark matter. And European Space Agency has sent one special telescope called Euclid. आणि इथे मला तुम्हाला पुन्हा जागा करायचंय. This Euclid is going to identify what is dark matter and what is dark energy. ते होईल तेव्हा येईल. Can you somebody tell me who was Euclid? Euclid कोण होता? Somebody knows. मोठ्यांनी बोला. He was a geometrician. He is called father of geometry. 2500 वर्षापूर्वी युक्लिड was there in this world. आणि त्या युक्लिडच्या नावाने आजची सर्वात आधुनिक मोहीम चालू आहे. See the impact of Euclid on the society. Now, do you want to become Euclid or you want to become? आमच्या नर्सरी लाईन शिकवली ती शाळेमध्ये आम्हाला.
Solomon Grundy, born on Monday, Christian on Tuesday, married on Wednesday, took ill on Thursday, died on Friday, buried on Saturday. That is the name of Solomon Grundy. तुम्हाला सॉलोमन ग्रंडे बनायचंय का तुम्हाला युक्लिड बनायचंय? डिसाइड युअरसेल्फ. जन्माला आला, एरंडासारखा वाढला, संसार केला, मुलं झाली, मेला, त्याचं नाव इतिहासाला माहिती नाही. डू यू वॉन्ट टू बी लाईक दॅट? Or do you want something like Shivaji Maharaj, something like Savai Madhura, something like Madhura Peshwe, something like Bajirao Peshwe, something like Rana Pratap, somebody like Harshvardhan, somebody like Pulkeshi, you are somebody like Kalidas, somebody like Einstein, somebody like Paul Dirac, somebody like Galileo. तुम्हाला काय बनायचं? या जगामध्ये 11,000 कोटी वर्ष 11,000 कोटी लोक राहून गेले. कोणाचं नाव लक्षात राहिलं? तुमच्या पाऊल खुणा काळाच्या पडद्यावर तुम्हाला उमटवायचे असतील, यू विल हॅव टू बी फोकस्ड. रिमेंबर. आणि जेव्हा तुम्ही असे फोकस राहाल त्यावेळेला देशाची प्रगती होईल. आज दुर्दैवाने देशाची प्रगती फक्त कर्ज वाढवण्यात, म्हणजे आय एम नॉट लिव्हिंग एनी पॉलिटिकल पार्टी, व्हॉट एव्हर इज हॅपनिंग गुड, but there is something better should happen. सगळ्यांचे जगामध्ये कर्ज वाढत चाललंय. So there is a reason for that. But are you really say that? Are you self-sufficient in all the respects? Unfortunately, right? That is because there are two wastages which are happening continuously. One is time and the other is brain. आमचा ब्रेन आणि योग्य ठिकाणी वापरत नाहीये. We are using it in all nonsense. किती लोक तुमची खरोखर लायब्ररीत जाऊन पुस्तक वाचतात? रीड बिटवीन द लाईन्स, रीड बिटवीन पंक्च्युएशन मार्क्स. त्या मुलीचं नाव लीला आहे आणि आज तर सांग लीला येतेस का, तर तिचा अर्थ सांग लीला येतेस का माझ्याबरोबर. आणि तो लीला नाहीये नाव आणि सांगलीलाच्या मध्ये कॉमा नाहीये, सांगलीला येतेस का माझ्याबरोबर. द मिनिंग इज चेंज बाय वन सिंपल कॉमा. आणि आयुष्य खूप बदलत असतं आणि आयुष्याचे हे बदल तुमच्या लक्षात आले पाहिजे. अँड दॅट इज व्हॉट इज फायनली लाईफ. लाईफ इज नॉट फिजिक्स, सायन्स इज नॉट केमिस्ट्री, सायन्स इज नॉट बायोलॉजी, सायन्स इज द वे ऑफ लाईफ. अँड दॅट्स वाय डे ऑफ एव्हरी डे, राईट फ्रॉम द टाइम यू गेट अप टिल यू स्लीप अँड ड्युरिंग युअर स्लीप ऑल्सो युअर ब्रेन शुड बी वर्किंग. You should always be students. तुम्ही आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी असता. आमचे आईन्स्टाईन 76व्या वर्षी त्यांच्या PhD स्टुडंटशी बोलताना म्हणाले होते, नाऊ आय नो हाऊ मच फिजिक्स आय डू नॉट नो. त्या फिजिक्समध्ये नोबेल प्राईज मिळालेला त्यांचा ब्रेन, त्याचा अनालिसिस करायचं होतं सायंटिस्टना. हा ब्रेन एवढा मोठा कसा, इतका सुंदर कसा, इतका चांगला विचार विश्लेषण कसं करतो, अनालिसिस कसं करतो. अँड दॅट man is saying, now I know how much physics I do not know. See the humility of that. See the vastness of the subject. अरे MSc झालात म्हणजे, BE झालात म्हणजे काय तुम्हाला सगळं इंजिनिअरिंग आलं? That is the day when your studentship should start. You should begin your studentship on that day. What by coming to this college and getting certificate from these teachers, you have proved that you are capable of studying. You don't know the subject. I will tell you one nice story of one passionate doctor. In 1900 this story was written. The doctor was in 1880 or 1885. Such a beautiful story की तुम्ही तुमच्या घरी गेल्यानंतर लिहून ठेवा. In that story this passionate doctor he has come out from a poverty आणि खूप अभ्यास करून तो त्या MD पर्यंत येतो. and there is a final exam of this MD. आणि त्या MD एक्झामला त्याची व्हायवा असते, तोंडी परीक्षा असते. And you know, you are all afraid of viva. कारण एक्झामिनर खडूस असतात. आय एम ऑल्सो पार्ट ऑफ दॅट. तो खडूस एक्झामिनरला फेस करायचं आणि त्याला जे 2 एक्झामिनर त्याच्या नशिबाला येतात त्यांची पब्लिसिटी अशी झालेली असती की त्यांनी एकाही मुलाला पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास केलेलं नसतं. सो द टेन्शन इन्क्रीजेस. So he goes to the first examiner. That examiner gives him 16 pathological slides आणि त्याला सांगतो explain. This boy goes on talking for 3 hours he is explaining. या माणसाच्या चेहऱ्यावरची माशी सुद्धा उडत आलं.
त्याला माहिती नाही आपण बरोबर बोलतोय का चुकीचं बोलतोय. मग काय होतं, टेन्शन वाढत जातं, रडायची पाळी येते. बरोबर 3 तासांनी तो म्हणतो झालं, अरे सांग बाबा काय नीट केलं, चुकीचं केलं, वाईट केलं, काही नाही, झालं माझं. दुसऱ्या एग्जामिनरकडे जातो, चेहरा अगदी भकास झालेला असतो. अरे काय झालं तुला, कशासाठी तू असा इतका उदास चेहरा करून का आला. म्हटलं सर मागच्या परीक्षेत काय झालं मला माहिती नाही. म्हणजे फॉरगेट अबाउट इट, दी हिस्ट्री, हे आता तू बदलू शकत नाही. गेलेला क्षण गेला. आमचे केशवसूत म्हणतात आला क्षण गेला क्षण. क्षण गेला की तो तुमच्या हातातून निसटला. जे काय करायचं ते या क्षणी. म्हणून कधीही पासची फिकीर करू नका, पण पासच्या झालेल्या चुका, चुकलो त्याची खंत नसे पण चुकता चुकता घडते जीवन. पुन्हा तीच चूक करू नका. आपण किती चुका पुन्हा पुन्हा करतो याचा विचार करा आणि कुठे आपण चुकतो याचा विचार. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, ते त्याला म्हणतात फॉरगेट अबाउट. नाव यू एक्सप्लेन टू मी माय सब्जेक्ट. मग ते त्याला प्रश्न विचारतात. पहिल्यांदा त्याला साधा प्रश्न विचारतात, हू डिस्कवर्ड ए पर्टिक्युलर डिसीज. अनेरोबायोसिस नावाचा डिसीज असतो, तो कोणी डिस्कवर केला. तो सांगतो की सर थेरेनेटियन नावाच्या एका शास्त्रज्ञाने ही हॅज सपोज टू हॅव डिस्कवर्ड. थांब जरा, व्हॉट इज मेंट बाय सपोज टू. उद्या जर सांगितलं न्यूटन हॅज सपोज टू हॅव डिस्कवर्ड ग्रॅव्हिटेशन, चप्पल काढून तोंडात माराल ना त्याच्या. ही हॅज डिस्कवर्ड. तो म्हणला सर वाय यू आर सेइंग सपोज टू, ही हॅज डिस्कवर्ड. टेक्स्टबुक मध्ये तसं लिहिलंय. म्हटलं सर 6 टेक्स्टबुक मी चेक केली, 6 टेक्स्टबुक मध्ये थेरेनेटियन हॅज डिस्कवर्ड अनेरोबायोसिस लिहिलेलं आहे. तो म्हणलं तू का असं सपोज टू म्हणतो. तो म्हणला सर या परीक्षेसाठी मला लॅटिन परीक्षेत पास व्हायचं होतं. लॅटिन भाषा होती आणि त्या विषयाचा अभ्यास करताना मला 1300 वर्षाच्या आधी, थेरेनेटियनच्या आधी 1300 वर्ष अनेरोबायोसिसचा उल्लेख आढळला. म्हणून मी सांगितलं अनेरोबायोसिस इज सपोज टू हॅव डिस्कवर्ड, म्हणजे रिडिस्कवर्ड. जर तुम्ही रामदासांचा दासबोध वाचला तर सूक्ष्मजीव निरूपण नावाचा समास आहे. आणि आम्ही शिकवतो वर्गामध्ये मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना, ल्युएनहॉक इज सपोज टू हॅव डिस्कवर्ड मायक्रोबायोलॉजी. आय यूज दॅट वर्ड बिकॉज रामदासांच्या दासबोधामध्ये 100 वर्ष आधी लिहिलेला सूक्ष्मजीव निरूपण समास आहे. तुमच्या शेजारी धुळ्याला ते ओरिजिनल दासबोध आहे, पण आम्ही तो वाचायची कधी दखल घेत नाही, त्याची कधी आम्हाला समजून सांगत नाही कुणी. ते फक्त म्हातारे झाल्यानंतर वाटी वळताना वाचायचा ग्रंथ आहे. दासबोध म्हणजे जीवनाचं बोधामृत. दासनवमी दासांनी जेवढं विज्ञान सांगितलं. मला नेहमी माझे लोक विचारतात सर तुमचे आदर्श कोण. माझे आदर्श रामदास, माझे आदर्श ज्ञानेश्वरी, आणि लौकिकातले माझे आदर्श म्हणजे माझी आई. सगळ्यात मोठी विज्ञानाची गुरु माझी आई होती. त्या आईने मला जेवढं विज्ञान शिकवलं होतं तेवढं मला फोडणी टाकायची कशी त्याचं विज्ञान असतं. आय आस्क यू ऑल द गर्ल्स अँड दोज बॉईज हू कुक, की फोडणी कशी करतात सांगशील कोणी सांगेल फोडणी कशी करतात, तडका कसा देतात. येस कोणी बाहेर येशील. फर्स्टली एक कढाई घेऊन त्यात तेल टाकून ते गरम करून त्यात जिरं, पहिल्यांदा कढाई थोडी गरम करायची मग तेल मग तेल टाकायचं. कारण मी सांगणार. मग ते तेल गरम झाल्यावर त्यात जिरं, मोहरी प्लस कढीपत्ता घालायचा. आणि त्यात आता सपोज त्यात कढी बनवायची तर आपल्याला मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा, हळद टाकायची. आणि मग त्यात आपल्याला जे बनवायचं. आता याच्यामध्ये मला सांग कढीपत्ता का टाकायचा, हळद का टाकायची, जिरे मोहरी का टाकायची. सर कढीपत्ता आपण स्पेसिफिक तडक्यासाठी यूज करतो. काहीतरी फ्लेवर. इट्स सच अ सिंपल थिंग, पण आपण कधी विचार करत नाही. कढई गरम आधी कशासाठी करायची की कढईला लागणारे सगळे जे हायड्रोफिलिक हायड्रोफोबिक सबस्टन्स ते जळून जाते, म्हणून थोडं गरम करायचं. मग तेल टाकायचं सो दॅट दो सबस्टन्सेस विल नॉट कम इन दी फोडणी. देन यू ॲड जिरं, मोहरी. मोहरी जिरं दे आर नॉट फॉर मसाला, नॉट फॉर चव, दे आर फॉर इंडिकेटर्स. तुम्हाला माहिती व्हॉट इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ ग्राउंडनट ऑइल.
गुगलमध्ये टाकलं तर कळतं, पण तो कोण विचारणार? शाहरुख खान कुठं राहतो ते विचारतात गुगलला. ग्राउंडनट ऑइलचा बॉइलिंग पॉईंट नाही विचारत. व्हॉट इज बॉइलिंग पॉईंट हे नाही सांगतात. हे बॉइलिंग पॉईंट आहे, डेफिनेशन सांगा बॉइलिंग पॉईंट. विषय दुसरीकडे जाईल. सो पॉईंट इज त्याचं 250 डिग्रीज ग्राउंडनट ऑइल उकळतं. हे उकळलं तर काय होतं? उकळल्यानंतर जर तुम्ही चालू ठेवलं हीट तर त्याचं विघटन होतं. मग आईच्या हाताची चव बिघडते, ती फोडणी चळते, बरोबर. सो ऑल दॅट टू अवॉइड यू शुड नो द टेम्परेचर. हात घालून तर बघू शकत नाही. सो जिरं मोहरीची तडतड थांबली, इट हॅज रीच 200 डिग्री. मग हळद टाका. हळद टाकली की जरी ते 225 त्या पुढे जाऊ शकत नाही, कारण एक्सेस हीट इज ॲब्झॉर्ब बाय टर्मेरिक, दॅट इज इट्स प्रॉपर्टी. अगेन नॉट फॉर इन्फिनाइट टाइम, but you will get some breathing time to put your onion, to put your other things into that. तो फोडणी जाणार नाही. आणि मिरची नंतर टाकली तर त्या घरात ठसका उठत नाही. ज्या घरात ठसका उठतो त्या बाईला विज्ञान कळत नाही. साधी गोष्ट आहे. ओके. आणि हे सगळ्या गृहिणींना हे सगळं येत असतं. हे माझ्या आईने मला शिकवलं. 5वी 6वीत असताना मी तुम्हाला तुमचे किती लोक माझ्याकडे येऊ द्यात, आय कॅन फीड यू प्रॉपरली. ज्याला आपण चौरस आहार म्हणतो तो मी तुम्हाला खाऊ घालू शकतो. दॅट इज बिकॉज अँड ते एव्हरीबडी शुड नो दिस, एस्पेशली बॉईज. आय वॉन्ट टू टेल एव्हरीबडी शुड नो दिस. ओके. दॅट इज डेली लाईफ सायन्स. आणि ते तो मग तो पुढे तो आय विल कम बॅक टू द स्टोरी ऑफ दॅट पॅशनेट डॉक्टर. तो त्याला सांगतो हे त्याला माहिती नसलेलं. त्याला तो नंतर एक प्रश्न विचारतो. तो म्हणतो, याचं उत्तर ऐकून तो खुश होतो. तो म्हणतो, इन दिस एक्झामिनेशन हॉल दिस इज द फर्स्ट टाइम somebody has told me something which I did not know. Okay, so he is happy, he is impressed and he shows that. तो याला थोडा रिलीफ वाटतो. आणि तो शेवटचा प्रश्न त्याला विचारतो. तो म्हणतो, या प्रश्नाचं उत्तर जर तू चांगलं दिलंस यू विल गेट. आणि तो याला काय प्रश्न विचारतो ते प्रश्न आणि ते उत्तर तुम्ही तुमच्या घरामध्ये लिहून ठेवा. दॅट इज गोइंग टू हेल्प यू इन युअर लाईफ. तो त्याला विचारतो, डॉक्टर व्हॉट विल बी युअर अप्रोच टू मेडिसिन. म्हणजे तुम्ही आता डॉक्टर होणार, तू तुझं क्लिनिक उघडणार, त्या क्लिनिकमध्ये जाऊन तू बसणार, पेशंट तुझ्याकडे येणार. व्हॉट विल बी युअर अप्रोच. आणि तो पेशंट मेंटली ठरवतो एक्झामिनर. I will say I will build hospitals, I will earn money. याला नापास करायचं हे तो ठरवतो. पण त्याच्या उत्तराने तो पुढचे 3 कार्ड उडतो. तो कॅन्डिडेट त्याला म्हणतो, सर आय विल कीप माय सेल्फ टेलिंग आय डू नॉट नो. अरे तू MD झालास, तुझ्याकडे पेशंट हौसेने येणार रोग बरा करून घ्यायला, आणि तू त्यांना सांगणार आय डोंट नो. नो सर, आय वोंट टेल देम, I will tell myself I do not know. तुम्हाला एक्सप्लेन युअर सेल्फ. आणि ते एक्सप्लेनेशन खूप सुंदर आहे मुलांनो. तो म्हणतो, सर इन लास्ट 6 years what you have taught us, you have given us some anatomy practicals, you have told us some physiology truths, you have told us some names of the diseases, you have told us pharmacopoeia, you have told us medicine symptoms, but is that the end of it? Do you think that you have taught us all the आता तुम्ही कोरोना पाहिलं, एकाही डॉक्टरला अजूनही पत्ता लागलेला नाही नक्की काय झालं. सो दॅट इज व्हॉट ही इज आस्किंग 100 years ago. उद्या एखादा डिसीज असा आला आणि त्याला जर मी सांगितलं आय नो, आय विल मेक अ बिग मिस्टेक. आय विल किल पेशंट्स इफ आय टेल माय सेल्फ. बट इफ आय टेल माय सेल्फ दॅट आय डोंट नो, आय विल स्टडी. I will at least learn from his symptoms what is to be given to him, and that way medicine will progress. So I will keep myself telling I don't know. आणि तेच मी माझ्या आयुष्यभर ठेवीन. And that is what I have been telling again and again, that you are students till the last breath which you are taking. Never consider yourself. आमच्या देशात जिवंत प्रेत राहतात, याला मला फार वाईट वाटतं. We don't give ourselves time. तुमच्यापैकी स्वतःला प्रश्न विचारा, तुमच्यासाठी वेळ तुम्ही किती देता, इन्क्लुडिंग द फर्स्ट बेंच. मला सर सांगा की मला 2 गोष्टी स्वित्झर्लंड आणि जर्मनीने शिकवल्या. फार छान गोष्टी शिकवल्या जर्मनी आणि स्वित्झर्लंडने. स्वित्झर्लंडमध्ये मी राहत होतो. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर किचन बंद होतं. 6:30ला जेवण होतं आणि त्याच्यानंतर
कुणीही स्वयंपाकघरात जात नाही आणि 6:30 ते 11:30 मोबाईल, टेलिफोन, कम्प्युटर दे आर ओपन फॉर देअर वर्क. दे डोंट टॉक टू अदर्स. 6:30 ते 11 कोणीही स्वित्झर्लंडमध्ये एकमेकाला फोन करत नाही. इंडिपेंडेंटली यू कॅन. तो वेळ ते स्वतः, वाय स्वित्झर्लंड इज रिचेस्ट कंट्री, तो वेळ ते अभ्यासासाठी देतात. मग तो प्रोफेशनल असेल, मग तो डॉक्टर असेल, मग तो इंजिनियर असेल. इव्हन डॉक्टर लोकांचे जे ठरलेल्या पाळ्या असतात तेवढ्या पाळ्यात ते फक्त काम करतात. बाकीचा वेळ ते फक्त वाचनासाठी. सिक्युरिटीच्या लोकांच्या हातात पुस्तकं असतात. कधी पाहिलं एखाद्या सिक्युरिटीच्या हातात पुस्तक? एक निग्रो माणूस मला भेटला होता अमेरिकेमध्ये आणि त्याचं ते देशप्रेम बघून माझ्या डोळ्यातनं खरंच पाणी आलं. त्याला मी विचारलं, त्या ग्रँड कॅनियनच्या तिथे त्याला जॉब दिला होता कचरा उचलण्यासाठी आणि त्याला काहीतरी $10 पर आवर असं त्याचा मेहनताना होता. 8 तासाचे $80 मिळायचे. बऱ्याच वेळेला बसलेला असायचा. तर त्याला मी सहज जाऊन विचारलं, अंकल आपको इंग्लिशमध्ये विचारलं, देर इज नो वर्क फॉर यू. येस माय चाइल्ड. आम्ही लहान होतो, आय वॉज अराउंड 50 years old. मला म्हटलं, येस माय चाइल्ड, आय नो दॅट आय एम नॉट वर्किंग रिअली हार्ड फॉर दॅट. पुढचं वाक्य त्यांनी काय सांगितलं, टू कॉम्पेन्सेट फॉर दिस मनी I go to hospital every day and give 4 hours free service to the patients who need it, so that I feel that I am getting. This is what America is. America is not what Trump is, or not what Bush is, or not what Biden is. They are top people. Don't look into that. Individual माणसाच्या अंगामध्ये जे राष्ट्रप्रेम आहे ना, ते राष्ट्रप्रेम बघायला तुम्ही जा अमेरिकेत. In fact, I will tell you. Please go to Germany, go to this developed world. See how devoted those children are, how devoted those people are. Learn from them, but learn with that particular feeling. आमचे कुसुमाग्रज जेव्हा गेले त्याला सान फ्रान्सिस्कोला आणि त्या मोठमोठ्या बिल्डिंग पाहिल्या, ते मोठमोठे तिथे क्लब बघितले आणि कविता काय लिहिली त्यांनी. काय सुंदर कविता लिहिली मला. नवनाथ विद्येचे दीप तळपती येथ जडू तारका जळे उतरली नगरात. परिस्मरते आणि तो व्याकुळ करते केव्हा ती माझ्या घरातील मंद दिव्याची. त्याला ती माझ्या घरातील मंद दिव्याची वाटत. हेरावे भोवती सागर येत अफाट, तीरावर श्रीमान इमारतींचा थाट. परिस्मरतो आणि तो व्याकुळ करतो केव्हा तो नदी किनारा आणि बंगला. जरूर जा परदेशी, पण कुठेतरी तुमची मातृभूमी तुमची वाट बघतीये, त्याची आठवण ठेवा. अयोध्येत श्रीलंकेचं राज्य जिंकल्यानंतर लक्ष्मण श्रीरामाला म्हणला, चला इथेच राहू आपण, लंकेत सोन्याची लंका आहे, अशाला पुन्हा ते भारताला जाऊन वाटा मागायचा, पुन्हा काही डोक्याला त्रास निर्माण करेल, इथेच राहू आपण. रामाने काय उत्तर दिलं? श्रीरामाने उत्तर दिलं, अखिल स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मणा रोचती. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. स्वर्गापेक्षा मला श्रेष्ठ माझी जननी आहे. अयोध्येला जाऊन तिचा दास म्हणून राहीन, मला इथला राजा व्हायचा नाही. ही सोन्याची लंका मला अभि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मणा रोचते. दिस इज व्हॉट इज लाईफ. पैसा म्हणजे लाईफ नाहीये रे. पैशाने फक्त तुम्ही 2 वेळची रोटी आणि जर चांगलं घर मिळालं ना, त्याच्या पुढचे प्रत्येक पैसे सर्वांना विचारा, चिंता निर्माण करतात. कुठल्या शेअर मध्ये टाकू, कुठला शेअर खाली येईल, कुठला शेअर वर जाईल, कुठला म्युच्युअल फंड पडतोय. आमच्या इथं उलघाल जीवाची. ऑल दॅट इज नॉट नीडेड. लेट देयर बी प्रोफेशनल्स. कंपन्या होऊ द्यात, त्यांना पैसे मिळवू द्या. नॉट इंडिव्हिज्युअल्स. आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवलं, स्वतःपुरतं मिळाल्यानंतर दुसऱ्याचा विचार कर. 19ला अंगावरचा अर्धी उघडी राख. तुम्हाला माझी एक मी हिंदी कविता ऐकवणार आहे आज. अजून बऱ्याच कविता ऐकवणार आहे. आपल्याला संध्याकाळपर्यंत बसायचे. आले ना? अब मैं नहीं घबराता माझ्या कवितेचं नाव आहे आणि याच्यातून तुमचं डेली लाईफ मी तुम्हाला प्रूव्ह करून देणार आहे. हाऊ सायन्स इज देअर इन डेली. माझ्या कवितेचं नाव आहे अब मैं नहीं घबराता. सोच के पहले घबराता था, पहले सोच के घबराता था मैं, कहीं मुझमें का इंसान हो तो नहीं रहा है. माझ्यातला माणूस मरत तर नाहीये ना.
सोच के पहले घबराता था मैं, कहीं मुझ में का इंसान खो तो नहीं रहा है। जब मैं वातानुकूल महल में अपने 55 डिग्री सेल्सियस 45 डिग्री सेल्सियस टेम्परेचर है, मैं कंबल लेकर सो रहा हूँ, रेशम की कंबल लेकर सो रहा हूँ वातानुकूल महल में अपने। मेरे मन में ख्याल नहीं आता आधी आबादी कंबल भी नहीं खरीद सकती, आधी आबादी फैन भी नहीं खरीद सकती, कहीं मुझमें का इंसान खो तो नहीं रहा। मेरा वातानुकूल यंत्र ऊर्जा खर्चा कर रहा है, बाकियों को ऊर्जा का औष भी नहीं मिलता, कहीं मुझमें का इंसान खो तो नहीं रहा। जब मैं आलीशान गाड़ी में बैठ के रास्ते पे चलता हूँ तो मुझे रास्ते के मुसाफिर नजर नहीं आते, ना मुझे नजर आता है मेरे गाड़ी में बैठा हुआ, मेरे गाड़ी से होता हुआ प्रदूषण नजर आता है कि सिर्फ मेरी गाड़ी या प्रदूषण फैला रही है, दूसरों की गाड़ी प्रदूषण नहीं फैला रही है, कहीं मुझमें कहीं इंसान खो तो नहीं। संवेदनशील मुलं हवी आहेत आम्हाला की जी आमच्या स्वतःसाठी स्वतःच्या स्पीयर बरोबर आपल्या इकोसिस्टमचा विचार। Unless you do that, girls and boys, your life will never be a pleasant life. आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही पुस्तक वाचत राहणार आहे, आम्ही हे करत राहणार आहे, then you are real human being. नाहीतर मग ते संध्याकाळी यायचं, दिवसभर जायचं, सकाळी उठलं की नाश्ता करायचा, नाश्त्याला हे नाही म्हणल्यानंतर कपाळावरती आठ्या घालायच्या। अहो आठीशिवाय जगतच नाही। कधी बायकोला सांगितलंय का आज छान झालं म्हणून? ती सुद्धा म्हणेल काय आज दुपारीच घेतली की काय, त्याला सवय नसते ते ऐकायची की आज चांगलं झालंय। वी डोंट ऍप्रिशिएट, बरोबर आहे मॅडम, वी डोंट ऍप्रिशिएट। सांगा आईला चांगलं झालंय, सगळ्यात मोठी सायंटिस्ट आई आहे, वेगवेगळे पदार्थ करून तुमच्यासाठी खायला बनवते आणि तुम्ही ते ताटात टाकून देता। अरे अन्न ताटात टाकता तेव्हा तुम्ही आईचा अपमान करता, तुम्ही शेतकऱ्याचा अपमान करता आणि पृथ्वीचा अपमान करता, कुणी दिला रे तुम्हाला अधिकार अपमान करायचा? भारतामध्ये 10 लाख टन कचरा गोळा होतो, त्याच्यातला 20% कचरा अन्नाचा असतो, 2 लाख टन अन्न वाया जातं। दुपारी जेवणार आहात, जेवताना ते बुफे पद्धत असते, पण तरी सुद्धा आम्ही अन्न ताटात घेऊन टाकून देतो। ऑलमोस्ट फूड इज वेस्टेड इवन इन जळगाव। विचार करा। आज आपण एक शपथ घेणार आहे जाताना की आपण ताटात अन्न टाकायचं नाही। घेणार आहे यावर शपथ जाताना घेऊ। तर ती ताटात अन्न टाकायचं नाही, तर मला तुमचं घर झिरो वेस्ट बनवायचंय, त्याच्यासाठी तुमचं ब्रेन झिरो वेस्ट बनवायचं आहे। मला या एका पुढच्या कवितेत तुम्हाला मी झिरो वेस्ट का कॉन्सेप्ट सांगतो कि चांद पे तो पहुंच गए थे कई साल पहले, गए थे ना, कौन गया था चांद पे? नील आर्मस्ट्रॉंग। पहिलं पाऊल नील आर्मस्ट्रॉंगने टाकलं, दुसरं कोणी टाकलं? त्यानेच टाकलं। हे वात्रट प्रश्न मलाही येतात शाळेत, एल्विन आड्रिनने टाकलं बरोबर, पण आपण तेवढंच मर्यादित ठेवतो, ते आपल्याला तसं नकोय। चांद पे तो पहुंच गए थे कई साल पहले, अब अंतरिक्ष दूर नहीं है, पहुंचेंगे कल मंगल ग्रह पर या शायद उसके आगे भी। आएगी कल बुलेट ट्रेन देश में हमारे, जळगाव मुंबई 3 मिनट। आएगी कल बुलेट ट्रेन देश में हमारे, होगी कई सारी स्मार्ट नगरी हमारे देश में, लेकिन क्या बदल सकेंगे हम खुद को? क्या करेंगे कूड़ा मुक्त अपने घर को? डंपिंग यार्ड बढ़ाते जा रहे हैं, घर की माँ को कब से तड़पा रहे हैं। घर का कूड़ा नगर पालिका के गाड़ी में डाल के घर को स्वच्छ होगा मेरे मित्र, लेकिन क्या भारत स्वच्छ होगा? उसी कूड़े से आएगी ना कल के अनाज की बोरी। यही बता रही ना पदार्थ के अविनाशित्व की कहानी। कूड़ा बाहर फेंकने से जहां दिन की शुरुआत होती है, वहां भारत बदलने की बात हो रही है। मेरा भारत, आमच्या सगळ्यांची सुरुवात तिळाची माती बाहेर ठेवण्यापासून होते। मुलांना 5वी मध्ये असताना आमच्या घरामध्ये गेल्या 65 वर्षांमध्ये एक रॅन कचरा मी नगरच्या नगरपालिकेला, पुण्याच्या महानगरपालिकेला किंवा मुंबईच्या महानगरपालिकेला दिलेला नाही। कसं तुम्ही कचरा खाता का? हो, मी कचरा निर्माण होऊ दे, आणि आय वॉन्ट यू टू बी लाईक दॅट। आणि इट्स व्हेरी सिम्पल, व्हेरी इझी। तुम्ही तुमची घरं जर कचरा मुक्त केली, भारत एका दिवसात स्वच्छ होईल।
लेट दिस इंजिनिअरिंग कॉलेज पुढच्या वेळेला सर मुलांनी मला बोलवताना सर आमचं कॉलेज झिरो वेस्ट आहे परत या बघायला आय विल बी व्हेरी हॅपी आय वॉन्ट दॅट आय वॉन्ट प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ व्हॉट यू आर डुईंग. सगळ्या कचऱ्याचं काय करायचं मी सांगतो. आय एम रनिंग वन प्लांट इन गोवा. मनोहर पर्रीकरांनी मला म्हणले होते विमानतळावर बसले माझ्या घरी येणार होते. एवढा मोठा माणूस माझ्या घरी येणार होता पण मला त्या दिवशी त्यांना वेळ नाही मिळाला. दुसऱ्या दिवशी एअरपोर्ट लाऊंजवर मला बोलवलं. मला म्हणले काळे सर तुम्ही आमचे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे चेअरमन व्हा. म्हणलं सर मी चेअरमन होणार नाही कारण ते माझ्या प्रिन्सिपलच्या विरुद्ध आहे. तुम्ही सेंट्रलाइज प्लॅन बनवताय मला डिसेंट्रलाइज कॉन्सेप्ट आहे. ते म्हणले माझा एक विचार तुम्ही असा करा की मी माझ्या गोव्यामध्ये 15 लाख लोक राहतात त्यांना मी सेंट्रलाइज डिसेंट्रलाइज सांगू शकतो पण माझ्या गोव्यात 1.5 कोटी लोक व्हिजिटर येतात त्यांच्या कोणाकोणाच्या मागे मी धावू म्हणून मला कृपा करून मदत करा. फ्रॉम दॅट ऑनवर्ड्स 2013 ऑनवर्ड्स आय एम रनिंग वन प्लांट 250 metric tons and not a single gram of those 250 metric tons is going to the dumping yard. Every gram is utilized. They are earning something like 1 megawatt of electricity from the biodegradable waste. आणि बाकीचा 150 टन्स जो कचरा आहे त्याच्यातून दे आर अर्निंग मोर दॅन 70 लाख रुपीज रिसायकल व्हॅल्यू. तो प्लांट संपूर्णपणे सेल्फ सफिशियंट प्लांट. You can do that. Why not we can? We can't do it. So don't bring any single use plastic from outside. पिशव्या घेऊन जात जा कापडाच्या बाजारात आणि प्लॅन इट टुडे. कोणाला नेऊ पण नेऊ ना. उद्या जर मला लोक म्हणतात सर प्लास्टिकवर बंदी का नाही घालत. तुम्हाला माहिती महाराष्ट्र सरकारने प्लास्टिकवर बंदी घातलेली आहे. सिंगल यूज आहे का तुमच्या जळगावात? सगळीकडे प्रत्येक फ्रूट सेलर हा त्या पिशवीत देतो. तुम्ही बिनदिक्कतपणे त्या पिशवीतनं फळं आणता. कधी म्हणायचं त्याला बाबा या पिशवीत दे तुझी पिशवी नको दे. आजपासून तुम्ही तसं म्हणा. एखाद्या कोथिंबीरवालीला शेतकऱ्याची बायको विकायला येते. पुढे म्हणलंय का रे मिडल क्लास व्हाईट कलर पर्सन की तुमच्या कोथिंबीरीमुळे मला चव आली 10 रुपयाच्या ऐवजी 15 रुपये घे. कधी न घेऊन नांगर हाती पिकविलेस तू मातीतून मोती. आया बाग्या भगवे नेसून घरसन्यासून दाशी. कुठे शोधीती रामेश्वर कुठे शोध. एकदा कोथिंबीर उगवून टाका तुमच्या बाल्कनीत. किती अवघड असतं ते. पुन्हा तुम्ही ते मॉलमध्ये जाऊन किती पैसे उडवतात. नको त्या गोष्टी घरात आणतात. कधी स्वतःचं ऑडिट करा एकदा. सर तुमच्या कॉलेजमध्ये म्हणजे तुमच्या एकट्याच्याच नाही आपल्या भारताच्या कॉलेजेसमध्ये इन्स्ट्रुमेंट शेअर करत नाही. तू माझं इन्स्ट्रुमेंट तुला का देऊ. कॉम्प्युटर शेअर करत नाहीत. जपानमध्ये एक कॉम्प्युटरचं लॉग इन 24 तास झाल्याशिवाय पुढचा कॉम्प्युटर सँक्शन होत नाही. मग एखादा प्रोफेसर म्हणतो रात्री येऊन बसेल मी. इट्स फाईन. गेट 24 hour लॉग इन झाल्याशिवाय इन्स्ट्रुमेंट नवं मिळत नाही. जपान इज रिचेस्ट कंट्री. पैशाची चिंता नाही पण तरी दे आर व्हेरी पर्टिक्युलर अबाउट रिसोर्स यूज. आपण किती रिसोर्सेस घरी तुमच्या इन्स्ट्रुमेंट्स एकदा ऑडिट करा स्वतःचं की आज आपल्या घरी कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट्स आहेत, कोणते कोणते उपकरण आहेत, कोणते कोणते कपडे आहेत जे आपण एका वर्षात वापरले नाही. अर्ध घर खाली होईल तुमचं. अँड दॅट्स व्हॉट दे डू इट इन स्वित्झर्लंड, इन जर्मनी, इन फ्रान्स, इन इंग्लंड. ते काय करतात त्यांच्या घरातले सगळे ज्या नको असलेले वस्तू बाहेर रचून ठेवतात. ज्याला हवं ते घेऊन जातो. नोबडी बॉदर्स अबाउट. आणि मग ते शेअर करतात. म्हणून ते त्यांची जी अर्थव्यवस्था आहे खूप स्ट्रॉंग आहे. आपण शेअर नाही करत हो आमच्या देशात. अहो बाकीच्यांची सोडा भावाशी शेअर करत नाही, बहिणीशी शेअर करत नाही. हे माझं आहे. किती सहजपणे तुम्ही पेन्सिली वापरता रे. 12 24 पेन्सिली हरवतात तुमच्या. आमच्या वेळेला एक पेन्सिल होती सर प्रत्येक वर्षाला. ती इथपर्यंत कपडा येऊस तर आम्हाला ती वापरायची होती कारण एक तर पैसे नव्हते. सगळं आमचं भारतच गरीब होतं. नथिंग ग्रेट अबाउट. पण त्याच वेळेला ती वास्तू नीट वापरायची असते याचं पण शिक्षण दिलं जात होतं. आमची शाळा 52 50 आठवडे का चालायची. परीक्षा झाल्यानंतर 2 आठवडे का बोलवायची आम्हाला.
सगळ्या जुन्या वह्या घेऊन यायच्या, सगळी जुनी पुस्तकं घेऊन यायची आणि आम्हाला शाळेने बाइंडिंग करायला शिकवलं. माझ्या शाळेमध्ये जे बाइंडिंग शिकलो मी, माझी घरी जर तुम्ही आलात म्हणजे मुंबईला आणि पुण्यामध्ये, तर तुम्हाला मी स्वतः बाइंड केलेली सगळी 5,000 पुस्तकं दिसतात. मी स्वतः बाइंडिंग करतो. त्या वह्याची जुनी पानं काढायची, त्याची बाइंडिंग करून ती पुस्तकं आणि ती कोपऱ्यात रचून ठेवायची. पुढच्या वर्षी त्या वर्गात येणारी ती मुलं आधी ते वापरायची, म्हणून पुस्तक ती कमी पडतील. दिस इज व्हॉट इज रिसोर्स यूज. आज कधी नव्हे ते तुम्हाला माहिती का, भारताची लोकसंख्या 140 कोटी, देशाची जगाची लोकसंख्या 800 कोटी. 3 किलोग्रॅम ऑक्सिजन द्यायचा आहे प्रत्येकाला, 3 लिटर पाणी द्यायचंय शुद्ध पाणी, आणि 1 किलोग्रॅम अन्न द्यायचंय. या सगळ्या गोष्टी देण्यासाठी पुनर्चक्रात करण्याशिवाय दुसरा उपाय नाही. देर इज नो अदर वॉटर अवेलेबल इन दिस ऑन दिस प्लॅनेट. सो इफ यू डोंट रिसायकल युअर वॉटर कमिंग फ्रॉम युअर बाथरूम अँड तुम्हाला उद्या तुमच्या मुलांना काही देता नाही येणार. बाजारात तर केळं विकत आणता, सालीसकट आणता का बिना सालीचं आणता? मग केळ तुम्ही खायचं, साल दुसरीने उचलायचा नियम कोणी सांगितलं? सर हे एसी आहे, एसीचं पाणी जे बाहेर पडतंय ना, टपटप गळतंय. आय विल गिव्ह अ बिझनेस प्लॅन. बघू जळगाव मध्ये कोण करत. ते टपटप पडणारं पाणी आहे ना, दॅट इज मानसरोवर क्वालिटी वॉटर. आता गोळा करून आणा, मी TDS मीटरवर दाखवा मला. इट विल हॅव 0 TDS. फक्त ते ट्यूब कंटॅमिनेटेड नको, बाहेर पडणारं पाणी जे आहे. आणि त्या ट्यूब मधनं 5 लिटर पाणी उन्हाळ्यामध्ये तुमच्याकडे जळगावात इथं 3 लिटर असतं, मॉइश्चर कमी असतं. पण कोस्टल सिटी भारतामध्ये जवळजवळ जेवढे आहेत त्याच्यात 10 कोटी AC आहेत. प्रत्येक कोस्टल सिटीचा प्रत्येक AC 5 ते 6 लिटर मानसरोवर क्वालिटी पाणी देतोय. 10 कोटी गुणिले 60 कोटी लिटर पाणी रोज गोळा होतं. आणि आम्ही जेव्हा लॅबमध्ये बसतो, आम्हाला स्पेक्ट्रल ग्रेड पाणी पाहिजे असतं, तेव्हा आम्ही 5,000 रुपये लिटरनी ते पाणी सिग्माकडनं घेतो. आणि हे पाणी बाहेर नाही पडत. इट्स प्युअर वॉटर. जेव्हा तुमचं ते सगळी हीट ऍब्झॉर्ब करून घेत आहे आणि बाहेर ते पाणी पडतंय, तर व्हॉट इज नो पार्टिकल इज गोइंग टू गेट कंडेन्स्ड. तुमचं बेसिक फिजिक्स, बेसिक केमिस्ट्री आठवा. फक्त त्याच्यातलं पाणी H2O will get condensed and it will fall outside. So there is not even single molecule of other TDS or any particulate matter to be there. 50 कोटी लिटर गुणिले 50 रुपयांनी जरी विकलं, जळगावातल्या सगळ्या गाड्यांना तुम्हाला डिस्टिल वॉटर तुम्हाला पुरवता येईल. सगळ्या जळगावातले कॉलेजेसना तुम्हाला डिस्टिल वॉटर पुरवता येईल. तिकडे डिस्टिलेशन प्लांट उकळतोय आणि इकडे पाणी गळतंय. केवढी मोठी गळती आपल्या देशामध्ये. मग अशी देशपांडे सरांनी सांगितलेली गळती. आता दुसरी गळती तुमच्या घरात. मी गेली कित्येक वर्ष हे सगळं जे अन्न तर टाकतच नाही. आम्ही आधी चौघं होतो, आता 2 मुली बाहेर गेल्या. आम्ही दोघं मिळून जे घरात ती केळी किंवा जी काही फळं खातो त्याच्यापासून सर दर महिन्याला मी 5 किलोग्रॅम उत्तम प्रकारचं मॅन्युअर. 2 माणसामागे 5 किलो मॅन्युअर जर बनत असेल तर 140 कोटी लोकांमध्ये जरी 100 कोटी लोक ऍक्टिव्ह आहेत, 50 कोटी लोकांमागे 250 कोटी मॅन्युअर. मी तुम्हाला एक मेथड देतो. तुमच्या घराचं मॅन्युअर इन 24 hours आहे. दुधाचं दही जर 24 तास होत असेल, तुमच्या घराच्या कचऱ्याचं मॅन्युअर 24 तासातच व्हायला पाहिजे. I am microbiologist. I will prove it to that it happens. फक्त मिक्सरमध्ये बारीक करा आणि माझ्याकडनं मी तुम्हाला व्हॉट्सअपवर तो मेसेज पाठवतो, तो व्हायरल करा, तर सगळ्यांना तो हे द्या आणि त्या मेथडप्रमाणे करा. तुमच्या घरात 5 किलो मॅन्युअर जमेल. नाव इमॅजिन गो बॅक टू दॅट कॅल्क्युलेशन ऑफ 100 crores. 50 कोटी गुणिले 5 किलो 250 crores पर मंथ इंटू 12 3,000 crores. जर मॅन्युअर किलो मिळालं, नॉट ए सिंगल ग्रॅम ऑफ युरिया विल बी रिक्वायर्ड इन अँड द कंट्री विल बी हॅविंग ऑल ऑर्गॅनिक फूड. जे तुमच्यासाठी लोक डबल पैसे देतात. एव्हरीबडी विल हॅव ब्युटिफुल फूड टू ईट विदाउट एनी कंटॅमिनेशन. 3,000 कोटी मॅन्युअर. व्हॉट कुरियन डिड, आय वॉन्ट सम एंटरप्रेन्योर फ्रॉम यू that somebody has to collect that manure from every house and make a revolution
मिल्क रेव्होल्युशन बनलं, तशी मला खत क्रांती तुमच्याकडनं करायची आहे, जलक्रांती तुमच्याकडनं. जल गोळा करा आणि ते जल विकायला सुरुवात करा. यू विल फाईंड जलक्रांती होणार. अहो या जगात ताजं काहीच नसतं. काल आलेलं पाणी भरून ठेवायचं, मग आज नवीन पाणी आलं की उठून द्यायचं. हे आमच्या जर जगात आमच्या कुठे तुम्ही थांबा. या जगात मी गेली 25 वर्ष एक झाड वाढवतो बरं का मुलांना. कसं आहे माहिती का ते तर या बाटलीमध्ये म्हणजे असं एक डेसिकेटर आहे. तुम्हाला डेसिकेटर माहिती आहे? केमिस्ट्री लॅबमध्ये एक डेसिकेटर नावाचं काचेचं भांडं असतं, कुंडीसारखं असतं. तर मी श्रीमंत होतो ना, BRCत होतो, मला मी काचेची कुंडी घेऊन त्याच्यात झाड वाढवलं. तर 1 जून 1999ला 800 ग्रॅम माती, 100 ग्रॅम खत आणि 540 मिलीलिटर पाणी एवढं घेतलं मी आणि ती कुंडी बनवली. त्या कुंडीमध्ये एक मनी प्लांट लावलं आणि ते मनी प्लांट पश्चिमेच्या दिशेला ठेवलं आणि त्याच्यावरती पश्चिमेची सूर्यकिरणं पडत होती आणि त्या किरणांमध्ये ते झाड वाढायला सुरुवात झाली. आणि ते झाड वाढत वाढत छान वाढलं. 3 महिने झाले. 3 महिन्यांनी माझा मॅडपणा मी सिद्ध केला. मी काय केलं, मी त्या ॲरल्डाईट घेऊन त्या डेसिकेटरचं झाकण टाईट सील केलं. गेली 25 वर्ष मी तो डेसिकेटर उघडलेला नाहीये आणि तो 25 वर्ष डेसिकेटर न उघडता सुद्धा बाहेरून एक थेंब पाणी न घालता आतील झाड हिरवंगार आहे. आता ते किडे जिवंत आहे. आता ते जुने किडे मेले असतील, पण मंदिर वही प्यार की राही बदल गए. बरोबर, त्यांचे बालबच्चे तिथं आहेत, त्यांचे बालबच्चे तिथं आहेत. सिस्टीम वी बिलीव्ह. एखाद्या माणसाला गेस्ट बोलवल्यानंतर काय वाटून बोलतो त्याचा विश्वास कसा ठेवायचा? हाऊ मेनी पीपल, हाऊ मेनी स्टुडंट बिलीव्ह इट, हाऊ मेनी डोंट बिलीव्ह इट. यू कॅन बी फ्रँक, यू कॅन बी फ्रँक. 25 वर्ष एखादं पाणी झाड बिना पाण्यात वाढवू शकतो तुम्ही. 8 दिवस गावाला गेलं तर आपण ते वाळून जातो. राईट, माय सिस्टम इज राईट. आय विल टेल यू. बिकॉज द डेसिकेटर इज स्टील, ते जे सुरुवातीला 540 ml पाणी टाकलं, आजही 540 ml पाणी घेतं. हे कंडेन्स होतं. वनस्पती घेतात. माझ्या डेसिकेटरमध्ये रोज पाऊस पडतो. सकाळी जर कंडेन्स झालेलं पाणी माझ्या डेसिकेटरमध्ये पडतं, रोज पाऊस पडतो. वॉटर सायकल इज गोइंग. ऑक्सिजन इज जनरेटेड थ्रू फोटोसिंथेसिस, कार्बन डायऑक्साइड इज जनरेटेड थ्रू रेस्पिरेशन. तेवढी जी स्पेस आहे त्याच्यात जेवढी हवा आहे तेवढी अजून तशी फ्रेश, नो प्रॉब्लेम विथ. पण एकच झालंय की माझ्या डेसिकेटर मधल्या झाडाला आता फक्त 42 पानं आहेत. 43वा पान येत नाही, कारण त्याच्यातले रिसोर्सेस हे 42 पानांसाठीच उपयोगी आहेत. नाऊ कन्सिडर माय आय कॉल इट एज मिलियन. नाऊ कन्सिडर माय मिलियन विथ द ऍक्च्युअल अर्थ अँड सी द कंपॅरिझन. ही सील केली आहे कोणी? शरद काळे. ही सील केली कोणी? 21 कोटी ऑप्शन आहे, कोणाचं म्हणणं कुणीतरी सील केली. इथून बाहेर काही पडत नाही, पृथ्वीच्या बाहेर काही जात नाही, एक्सेप्ट सॅटेलाइट. नथिंग एल्स इज गोइंग. ओके, नथिंग इज कमिंग फ्रॉम आउटसाइड. मग जेवढा पिरियडिक टेबल, म्हणजे मला लोक विचारतात अमर काय आहे जगात, म्हणलं अजून अश्वत्थामा तर काय भेटणार नाही. हनुमान पण भेटला, थोडा भेटलाय का? पण मला एक पिरियडिक टेबल भेटलं की जे अमर आहे. जेवढं सोडियम सुरुवातीला होतं तेवढं सोडियम आहे. अँड मुलांना तुम्ही यू मस्ट हॅव लर्न दॅट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. मॅटर कॅन नीदर बी क्रिएटेड. 2 पैकी 2 मार्क. इट ओनली चेंजेस फ्रॉम वन फॉर्म. मग केला तो साल प्रोसेस. जर तुम्हाला लॉ माहिती आहे तर मग केळाचं साल प्रोसेस नको का करायला? ही प्लास्टिकची बाटली प्रोसेस नको का करायला? उकिरड्यावरती तुम्हाला सांगतो रोज 6-7 लाख टन रिसोर्सेस चालले. कधी ते रिकवर होणार, कधी तुमच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये विचार. ऑल ऑफ अस नीड टू टेक इट व्हेरी सिरियस. आपल्या घरातनं काहीही वेस्ट जायचं नाही, नको त्या गोष्टी वापरायच्या नाही, त्या गोष्टी मस्त. कोणाला काही प्रश्न आहेत आतापर्यंत?
मी म्हणलं तर आपण इट शुड बी अ संवाद, ॲटलिस्ट 1 or 2 क्वेश्चन्स. आगे any questions? सर आपने जैसे बोला कि हम मतलब रोज जो दूध की थैली है उसके कॉर्नर्स वगैरह काटते हैं तो वो प्रोसेस नहीं होते, तो उसके इस पे क्या अल्टरनेटिव बताएंगे आप? ऐसा अल्टरनेटिव ऐसा नहीं. अभी देखो मिल्क पैकेट में तो वी कांट चेंज द सिस्टम. So what I do in my house is I take a small cut, open full, so that there is no corner cut. It's a good question. I forgot to tell that. You have a small cut and then fully open the bag without taking any piece out. It's possible. And then take out the milk, wash this and then keep it. Okay, I am going to come to that what I do it. Okay, so I collect all these bags. कारण काही तुम्ही avoid नाही करू शकत. You have Maggi packets, you have these biscuit packets. आजकाल स्विगी इथं आहे का नाही मला माहिती नाही. आमच्या मुंबईत सगळं स्विगीवरच पोट भरतं लोकांचं. त्याच्याबरोबर ते सगळे येतात. सिल्वर फॉइल्स, ॲल्युमिनियम फॉइल्स, ऑल दॅट वी वॉश इट, कीप इट इन प्लास्टिकचे वाळवून ठेवतो आम्ही. आणि आफ्टर एव्हरी मंथ आय गिव्ह इट टू माय बिल्डिंग स्वीपर. ही इज व्हेरी हॅपी बिकॉज ही गेट्स बाय सेलिंग दॅट टू कबाडीवाला समथिंग लाईक 1000, समटाईम्स इवन 1000 रुपीज. तर त्याच्यामध्ये काही कपडे वगैरे असतील तर त्याला 1000 रुपयापर्यंत मिळतात. ही इज व्हेरी हॅपी. आणि माझ्या घरातला ओला कचरा त्याला उचलावा लागत नाही. सो नो dirt is lifted from my house. Instead he gets happily some amount of money, anywhere between 200 to 1000 rupees. तो म्हणतो सर सगळे लोक असं का नाही करत? नाही. आणि कधी डम्पिंग यार्डवर सर यांची ट्रिप घेऊन जा, जळगावच्या डम्पिंगवर, अँड सी व्हॉट वी हॅव डन टू द अर्थ. हे एक रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल आहे ते जळगावचं डम्पिंग. गो देअर अँड सी हाऊ मच डर्टी. आणि त्याच्यातनं कोणीतरी ते ट्रॅक पिकर बिचारे ते काढायचा प्रयत्न करतात. अरे त्यांना घरी बोलवून द्या ना ते. बाबांना हे घेऊन जा, तुम्ही फुकट घेऊन जा, तुमच्यात रोजी रोटी एखाद्याचं कोण भरेल त्याच्यात. पण आपण ते सगळं एकत्र करून टाकतो. मग आपण म्हणतो म्युन्सिपाल्टी सेग्रिगेट करत नाही. आम्ही सेग्रिगेट केलं तर म्युन्सिपाल्टी एकत्र करून परत टाकते. तिथे विशेष तर इट्स नॉट गोइंग टू स्टॉप अनलेस यू चेंज. So you make sure that you give everything separate. Electronic waste 2016 चे MSW rule लिहिताना मी स्वतः लिहिलेले त्याच्यातले अनेक rules आहेत. I have taken care of that. Every material will be reused. Material is very important for our country. उद्या तुमचे सगळे जे लिथियम बॅटरीज वगैरे जात आहेत त्यातलं लिथियम परत काढण्यासाठी डम्पिंग यार्डवरती तुम्हाला टेंडर द्यावे लागणार आहे. Where from lithium is going to come? These are all known as rare elements. कुठून येणार आहेत ते? China is forming half of that or more than 80% of that. So who is तुम्ही सगळे मोठमोठ्या सेमीकंडक्टरच्या गप्पा मारता, इलेक्ट्रिक व्हेकलच्या गप्पा मारता. प्रत्येक इलेक्ट्रिक व्हेकलला 25 किलोग्राम लिथियम लागतो बॅटरीसाठी. Where that lithium is going to come from? Unless you are really good in risk. मला तर अशी इंजिनिअरिंगची मुलं खरंच हवी आहेत की जी माझ्यासाठी या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधले सगळेच्या सगळे रेअर एलिमेंट्स मला परत मिळवायला मदत करतील. तुमच्या सगळ्या सिमेंट इंडस्ट्रीमधले सगळे कॉम्पोनंट्स मला परत मिळवायला मदत करतील अशी मुलं मला हवी आहे. ऑल दीज रिसोर्सेस. नाहीतर एक दिवशी असं होईल. तर बिरबलाची एक गोष्ट आहे की एक मिठाईच्या दुकानाच्या बाहेर माणूस तो वास घेत होता. भूक लागली होती, पैसे नव्हते. मग मिठाईवाला म्हणला माझा वास घेतो, पैसे दे मला. तर आता पैसे कुठून द्यायचे? म्हणला मी वासच घेतला. नाही म्हणे तू पैसे द्यायचे. भांडण गेलं बिरबलाकडे. बिरबल म्हणला ठीक आहे. त्याच्या कानात एक गोष्ट सांगितली. एक नाण्याची थैली दिली त्याला, वाजवलं. काय रे याच्यात पैसे मिळाले तुला पैसे. सो दॅट सिच्युएशन इज गोइंग टू कम. तुमच्या खिशात पैसे असतील, नथिंग विल बी देअर अवेलेबल इन द मार्केट. अँड दिस डे इज नॉट व्हेरी फार. तुम्हाला तुमच्या लक्षात येत नाहीये जे लोक कॉर्नर करतात भारताला, की 150 वर्ष एक ईस्ट इंडिया कंपनी आली, 150 वर्ष राज्य करून गेली. आज 150 मल्टीनॅशनल कंपनी भारतात आहेत. किती वर्ष तुमच्यावर? त्यांना मूर्खांची बाजारपेठ पाहिजे. दे डोंट वॉन्ट एनी R&D टू बी डेव्हलप्ड इन दिस कंट्री.
Am I right? They don't want any R&D to be developed in your. त्यांना मूर्ख लोक पाहिजेत की ज्याच्यात ते तुम्ही आयफोन सांगा लगेच आपण म्हणतो अरे तो आता 50,000 उपलब्ध आहे बरं का, चला आपण आयफोन घेऊन टाकू. We never think, are we making mobiles? Why we are not making mobiles? Are we making this? Why we are not making that? कधी विचार केला? आपण फक्त टेक्निशियन आहोत बोलायला. आमची सिलिकॉन व्हॅली मध्ये सगळे भारतीय लोक आहेत. Why can't Silicon Valley be there in India? Why it has to be in US? त्यांना जे समजलंय धंद्यातलं तंत्र, आपल्याला ते समजलंय का धंद्यातलं तंत्र? And why it has not? Because we have never been allowed in our system. आमच्या सिस्टीम मध्ये मला मेकॉलॉजी सिस्टीम फॉलो केली नव्हती सरांनी. एका सांबार काकांचं लेक्चर ठेवलं होतं शाळेमध्ये 7वीत असताना, व्हिजिटर लेक्चर म्हणून सांबार काकांनी येऊन लेक्चर दिलं, चप्पल कशी शिवायची शिकवलं, आणि ती चप्पल शिवल्यानं मी जर्मन प्रोफेसरनी मला बघितलं, तुला कोणी चप्पल शिवायला शिकवली? म्हणलं 7वीत एक सांबार काका आले. आमची ट्रीप जेलमध्ये गेली होती आणि त्या जेलमध्ये अपराधांशी बोलायला लावलं होतं 7वीत. आयुष्यात काय करायचं नाही ते उत्तम एक्सप्लेनेशन त्यांनी तिथे दिलं होतं. आमच्या सगळ्यांचे जे शिक्षण आहेत ही झापडं लावलेली शिक्षण आहे. नो ब्लेम टू यू, वी आर ऑल पार्ट ऑफ द सिस्टीम. आणि ही झापडं उघडायची कशी, दोन्ही गोष्टी दोन्हीने ठरवलं पाहिजे. शिक्षकांनी ठरवलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी पण ठरवलं पाहिजे. यू विल हॅव टू गो बियॉन्ड कॉल ऑफ युअर ड्युटीज मॅडम, त्याच्याशिवाय होणार नाही. मला आठवतंय आमचे सर बियॉन्ड कॉल ऑफ ड्युटीज म्हणजे काय करायचे. फाटका कोट होता मॅडम इथे रफू केलेला, 7 वर्ष मी तो कोट बघत होतो सरांच्या अंगावर, पण आमच्यासाठी वेगळा क्लास घेताना सरांनी 5 रुपये सुद्धा कधी मागितले नाही. That is what is called beyond call of duty. And that's why I am standing here today. If that had not happened, I would not be standing here and talking. Life is really wonderful. खूप सुंदर आहे जीवन. एखादी छान नदी वाहत असते, पण त्या नदीमध्ये पडलेलं ते प्लास्टिक रिअली ब्रेक्स ते उचलून सुद्धा टाकत नाही आपण. आमची काय जबाबदारी मला समजत नाही. तुमच्या घरी असते का कचरा पडलेला? वर्गात असतो का? टीचरचा गडगा असतो. घरी का आईचा पडदा असतो किंवा घर तुमचं असतं. देश तुमचा आहे का? वाटत नाही मला तुमचा जळगाव बघून तुमचं जळगाव तुमचं याची फिलिंग तुमच्या मनावर. एम आय राईट? जळगावातल्या रस्त्यावर कचरा पडला तर म्युन्सिपाल्टीच्या नावाने आम्ही हे करतो, पण तो कचरा न यावा रस्त्यावर म्हणून आम्ही प्रयत्न करतो. थिंक अबाउट इट. ही सेल्फ इव्हॅल्युएशन, सेल्फ ऑडिटिंग आणि सेल्फ प्रोग्रेस. माझा प्रोग्रेसचा क्रायटेरिया असा आहे की ज्यांच्यापेक्षा मी किती पुढे गेलो, आय नेव्हर बॉदर. मी काल कुठे होतो आणि आज किती पुढे गेलो, दॅट इज द कॉम्पिटिशन आय डू इट माय सेल्फ. लॉर्ड श्रीकृष्ण आहे सेम थिंग. माणसाला इगो असावा, पण तो इगो स्वतःशी कॉम्पिटिशन करण्यासाठी आहे, इतरांची नाही. इगो असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आयुष्यात. यू कॅन फॉरगेट अबाउट इगो. बट इगो हॅज टू बी सच दॅट ओनली इट कॉम्पिट्स विथ यू. मुलांना ॲटॉमिक एनर्जीमध्ये मी खूप चांगली गोष्ट शिकलो. ॲटॉमिक एनर्जीने मला काय शिकवलं की आपलं शरीर ॲटमचं बनलेलं असतं आणि ईच ॲटम गिव्स यू सम ब्युटिफुल मेसेजेस. दॅट वेन अन ॲटम गिव्स अवे इट्स इलेक्ट्रॉन, इट बिकम्स गिव्ह युअर निगेटिव्हिटी, यू विल बिकम पॉझिटिव्ह. आमचाच ॲटम आम्हाला ओरडून ओरडून सांगतोय की तो तुम्ही पॉझिटिव्ह करा. But is it that negativity is so bad that it should be given? That negativity is shared by chlorine, so it becomes sodium chloride, and that's why molecule is made. That's why cells are made. That's why you are there. That's why I am there, and that's why you have to listen to my lecture. हे सगळं नसतं तर कदाचित काहीच लागलं नसतं. सो निगेटिव्हिटी शेअर्ड ॲट. म्हणून तुम्हाला निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह इज पॉझिटिव्ह तुम्ही शिकता गेले थर्ड क्वाड्रंटमध्ये. त्याचा अर्थ काय काय निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह? नाही सर आम्हाला असं शिकत होते. अरे पण निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय याचं उत्तर मी तुम्हाला देतोय की निगेटिव्ह हा काही फोर्स नाही. निगेटिव्ह साईन
doesn't mean anything negative. There are two energies which are opposite to each other. एकाला पॉझिटिव्ह म्हणलं म्हणून दुसऱ्याला निगेटिव्ह. प्रकाश आहे म्हणून अंधार आहे. देयर इज नो अंधार इन द वर्ल्ड. ॲब्सेन्स ऑफ लाईट इज कॉल्ड डार्कनेस. राईट? सो थिंक अबाउट इट. ॲब्सोल्यूट गोष्टीमध्ये थिंकिंग शिकवलंच नाही आम्हाला. देयर इज ऑलवेज, आइन्स्टाइन इज व्हेरी इम्पॉर्टंट. एव्हरीथिंग हॅज टू बी रिलेटिव्ह, बट ट्राय टू थिंक इन ॲब्सोल्यूट टर्म्स ऑल्सो. And that absolute term you will realize, then you will start becoming real human beings. तुमच्यामधला जर पूर्ण पुरुष किंवा पूर्ण स्त्री तुम्हाला जागृत करायची असेल तर तुम्हाला टोटॅलिटीचा विचार करावा लागेल. एकट्याचा विचार करून चालणार नाही. तुमच्या सगळ्या मायक्रो क्लायमेटचा विचार करावा लागेल आणि मॅक्रो क्लायमेटचा विचार करावा लागेल आणि या दोन्हीचा एकत्रित विचार म्हणजे दैनंदिन जीवन असतं. अँड दॅट इज व्हॉट वी आर स्ट्रायव्हिंग. ते आमचे ईश्वरसूत म्हणतात, यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड व्हावा, हे जग सुंदर करून द्या. जेव्हा त्या पंचतत्वाने आत्मतत्व वेगळं केलं, त्याला नाव दिलं सोनवणे आणि त्याला सांगितलं, या पृथ्वीवरती तुझा माझा सगळ्यात आवडता ग्रह ही पृथ्वी आहे, पण तू जाताना उघडा जाणार आहेस, येताना उघडा येणार आहेस. येसी उघडा जासी उघडा, कपड्यासाठी करीसी नाटक तिला प्रवेशांचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. तसं तुला मी पाठवतोय या पृथ्वीवर. माझी ही पृथ्वी तू एन्जॉय कर. एखाद्याला आपण 10 रुपये दिले तर लगेच त्याला विचारतो कधी देणार तर. अरे देवाने पृथ्वी तुमच्या हातात दिली, कुठलंही तारण घेतलं नाही, कुठलंही मॉडेलिंग घेतलं नाही, पण त्याने तुमच्याकडनं एक वचन घेतलं इथे येताना. काय वचन घेतलं त्यांनी? ते आमच्या उपनिषदात सांगितलं, ते अहम ब्रह्मास्मी आणि इदम ब्रह्म. आय एम द वर्ल्ड, बट फॉर व्हॉट? फॉर मेंटेनन्स. आणि इदम मम हे माझं नाहीये. मला जाताना रिकाम्या हाताने जायचे. कपड्याचा टॉवेल सुद्धा काढून घेत तो सुद्धा ठेवत नाही. मग तुझं काय? तुला काय इंटरेस्ट द्यायचं या पंचतत्वाला? तर तू जाताना जेवढी पृथ्वी सुंदर होती त्याच्यापेक्षा येताना ती अजून सुंदर करून परत तुम्हाला जायचंय. आणि त्याला कुठेही विश्रांती नाही, तिथे रविवार नाही, तिथे सुट्टीचे दिवस नाही, कॅज्युअल लीव्ह नाही, अर्न लीव्ह नाही. दोज ऑल 365 days यू शुड बी वर्किंग. नो ऑप्शन. मुलांना ऑप्शन नसतात रे जीवनात. आमच्या CD देशमुखांनी प्रूव्ह केलं त्यांच्या आयुष्यात. 8 पैकी 5 प्रश्न सोडवा असं मॅट्रिक्युलेशनचं पेपर होतं. प्रत्येक वर्गात डिस्क्रिप्टिव्ह विषय प्रश्न द्यायचे, सॉल्व एनी 5. आमचे CD देशमुख सगळे 8 सोडवायचे, वर लिहायचे करेक्ट एनी 5. आणि ही वॉज टॉपर. मॅट्रिक्युलेशनचं त्यांचा रेकॉर्ड आजपर्यंत पुढे करून झाला. ICSच्या परीक्षेत त्यांचा रिझल्ट लागला तेव्हा ते रोह्याला टेनिस खेळत होते बाहेर. कोणीतरी उघडून सांगितलं, अरे चिंतेत तुझा रिझल्ट लागला नाही ICSचा. त्यांनी काय विचारावं, दुसरा नंबर कोणाचा? पहिला माझा येणार आहे त्यांना माहिती होतं. दॅट कॉन्फिडन्स इन ऑल. दॅट कॉन्फिडन्स विल कम इफ यू डोंट वेस्ट युअर टाइम. आयुष्यातले 365 दिवस हे देवाने किती दिले, देवाने प्रत्येकाला मला माहिती नाही. देवावर विश्वास नसेल, एक कम्युनिस्ट म्हणलं तुम्ही देव का म्हणता? म्हणजे पॉलिट ब्युरो म्हण. तुझा पॉलिट ब्युरो असतोच, तुमची सुपिरियर पॉवर असतेच. सुपिरियर पॉवरने तुम्हाला इथे किती वेळ दिला मला माहिती नाही, मलाही माहिती नाही. पण जो वेळ दिलाय तो वेळ वाया घालवला. तो व्हॉट्सअप फॉरवर्ड करण्यात काय मिळतं मला कळत नाही. गुड मॉर्निंग सुद्धा फॉरवर्ड करून मी जिवंत एवढंच फक्त दाखवायचं असतं लोकांना. मला जाताना पाठवू तुम्ही गुड मॉर्निंग. देर इज नो नीड. मला गुडचे स्पेलिंग येतं, मला मॉर्निंगचे स्पेलिंग येतं. तुमचं वाचून फॉरवर्डेड मेसेज. कोविड काळात काय काय ते कोणाची साल घ्या, मग ती कानेवर घासा, वाटेल ते त्याच्यावर येतं आणि लोक त्याच्यावर विश्वासही ठेवत होते. गणपती दूध पितो, आजही आमच्या देशात रागा लागतात. मी जो सांगितलं इथं गणपती दूध पितो ना, ते धावत येतील लोक. कॅपिलरी ऍक्शन असते, त्याच्यातून दूध येतं वरती. वी डोंट वॉन्ट टू सी द डिटेल्स. तुमच्या डोळ्याची पॉवर जी असते, किती मिनिमम डिस्टन्स तुम्ही बघू शकता सांगा बरं मला. किती मिनिमम डिस्टन्स बघू शकता?
ते डिस्टन्स ऑफ डिस्टिंग विजन आहे. 25 सेंटीमीटरवर ऑब्जेक्ट केलं तर नीट वाचता येतं. सो दॅट इज नॉट द मिनिमम डिस्टन्स. व्हॉट इज द मिनिमम डिस्टन्स विच यू कॅन सी? स्केल आहे तुमच्या कोणाच्या बॅगमध्ये? नाही आहे. स्केल इमॅजिन करा. आहे दिसत पट्टी वाटलं दिसत आहे सिक्रेट. हे काय सेंटीमीटर? एका सेंटीमीटरने किती पार्ट्स केले? एका 2 पार्ट मधल्याला काय म्हणतात? मिलीमीटर. 1 मिलीमीटर बघू शकतोस. एकाचे 2 केले तर बघू शकतो कदाचित. हो 0.5 मिलीमीटर. त्याचे तर अजून 2 केले तर बघू शकतो. 1 मिलीमीटर और 0.5 मिलीमीटर इज द मिनिमम डिस्टन्स यू सी. पण ते तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही काय करता? यू यूज मायक्रोस्कोप. यू गो फॉर मॅग्निफिकेशन. आम्ही 1 लाख मॅग्निफिकेशनचा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बनवला आणि नॅनोग्रॅमचा व्हायरस आम्हाला स्पष्टपणे दिसतो. आणि मग आम्ही अटेन्युएशन करून शेकडो प्रकाश वर्ष असलेले ग्रह तारे आम्ही समोर बघतो. मॅन हॅज प्रोग्रेस सो मच इन फिजिक्स, सो मच इन सायन्स. तुम्ही त्याचं निदान समजून तरी घेता का रे? हे मला सांगा. आपल्या डोळ्याची किती मिनिमम हे आहे? तुमच्या डोक्याचा केस, माझ्या डोक्याची पांढरी केस, मी ते पांढरे रंग होतो कारण अर्ध तिकीट मिळतं एक तर पांढरे केस असते. एसटीला अर्ध तिकीटच जाता येतं आणि समाजात मान मिळतो. एनिवे इच हेअर इज 0.1 नॅनो 0.1 मिलीमीटर. 100 मायक्रॉन इज द डायमीटर. यू कॅन सी दॅट. पण त्याच्यापेक्षा सूक्ष्म असलेले हातावरची जीव मला सूक्ष्मदर्शक. सेम थिंग युअर इंजिनिअरिंग. व्हर्नियर कॅलिपर किंवा मायक्रोमीटर स्क्रू गेज आठवतात का? सांगता येते मला त्याचे काय त्याचं? व्हॉट इज द लिस्ट काउंट ऑफ मायक्रोमीटर? माझ्या लक्षात आहे बरं का. म्हणजे मला इंजिनिअरिंग फील्ड नाही माझं, पण माझ्या कधी तुम्हाला असं वाटलं का रे अरे भारतामध्ये अशा ठिकाणी ट्रिप न्यावी की कधी पन्हाळ्यावर गेला? पन्हाळ्यावरती महाराजांनी गोडाऊन्स बांधली. आमच्या देशात सर 25% अन्न शेतावरती खराब होतं. ते तर ते मगाशी काउंटच केलं नाही. अन्न शेत, पण तिथे 25% शिवाजी महाराजांच्या काळात ज्वारीचा एक दाणा वायाला रेकॉर्ड आहे आणि त्याची पत्र पण टाकू. तो जो गोडाऊन बांधली होती ती गोडाऊन बांधताना शिस आणि गूळ आणि चुना एकत्र करून त्या भिंती बांधलेल्या आहेत. जाऊन बघा आसपास. उंदीर नाही जाणार, कुठला किडा नाही जाणार, काही अर्थ. आणि आमच्या FCI किती ट्राय करतं. कुठे गेलं आमचं इंजिनिअरिंग? आमचे खूप पडतात. आमचे ते मीनाक्षी मंदिर किंवा 1000 वर्षापूर्वी बांधलेलं तंजावरचं ते रोडेश्वर मंदिर 80 टनाचा दगड कसा गेला वरती? आणि तिथे पुन्हा काय दुसरे सारखे प्लेन आणून तो फिरवता येणं शक्य नव्हतं. असं त्यांनी प्रॉपर प्रिसिजन केलं. वाय डोंट यू स्टडी ऑल दॅट? कसं हाऊ यू शुड गो फॉर प्रिसिजन इन युअर लाईफ. आम्ही प्रिसिजनसाठी प्रयत्नच करत नाही. दिस इज अवर अनफॉर्च्युनेट पार्ट. आधी म्हणजे डेली लाईफमध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या ह्याचंच टेन्शन येतं. मला नको आहे अशी कोणालाच नको आहे. आम्हाला कोणालाच नको आहे. तुमचे पुढचे लोक जे बसले त्यांनाही आमची मुलं खूप चांगली व्हायला पाहिजेत की ज्यांचे पेपर्स पब्लिश होऊ शकतील, चांगले पेपर देतील, चांगलं काहीतरी टेक्नॉलॉजी देतील, अशी मुलं आपल्याला हवी. बट अनलेस यू आर वर्किंग अँड यू आर ओरिएंटिंग युअर सेल्फ, तुम्ही तिकडे लक्ष देत नाही तोपर्यंत ते होणार. सो आय कॅन गो ऑन टॉकिंग ऑन अँड ऑन अँड ऑन. बट पॉइंट इज तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट. सो लेट अस हॅव वन कोच टुडे. ओव्हरऑल रात्री बसून येतो तरी का. आज आम्ही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज जळगाव येथे अशी शपथ घेतो की आजपासून 17 हा शब्द
आमच्या शब्दकोशातून काढून इथे क्रोध हा शब्द वापरू. आजपासून आमच्या ताटात अन्नाचा एकही कण आम्ही वाया जाऊ देणार नाही आणि कोणाला घालवू देणार नाही. आजपासून सिंगल यूज प्लास्टिक वर पूर्ण बंदी घालण्याची प्रतिज्ञा मी करत आहे. प्रतिज्ञा पाळणं फार अवघड असतं, ती पाळणं सोपं म्हणजे बाजारात गेलं आणि त्याच्याकडनं जर थर्मोकॉल मध्ये ती पाणीपुरी असेल, पहिल्यांदा पाणीपुरी खातच जाऊ नका त्याची, आणि त्याच्यात त्याचा जितका घाम पडलेला असतो तितकी चव जास्त चांगली आहे. पण आपण जरी खातो, म्हणजे जळगावच्या त्या बाहेरचे स्टेशनच्या बाहेर काय आरोग्य, म्हणजे भारतामध्ये लोक कसे निरोगी आहेत त्याचं एक उदाहरण हे, म्हणजे आम्ही इम्युनिटी वाढवतो लोकांची. आय डोंट नो, गुड फूड आणि बॅड फूड यू डोंट अंडरस्टँड द डिफरन्स. घरी गेलेल्या गोष्टी चांगल्या असतात, अवॉइड दॅट, हॅव गुड लाईफ. आम्ही सगळ्यांनी छान लाईफ जगावं असंच मला वाटतं. ट्राय टू टेक इंटरेस्ट. तुमच्यापैकी एक मला प्रश्न विचारायचा राहिला मगाशी, किती लोकांना शिक्षकी पेशात इंटरेस्ट आहे? हातवर जरा. विचार आहे. किती मुलं तुमच्यातली शेतकरी पेशात इंटरेस्ट आहे? सगळ्यांचे हात वर मी एक फोटो काढून ठेवणार आहे बरं का. आहेत 5-6 हात आहेत. आणि तुमच्यापैकी किती जणांना सायंटिस्ट व्हायचंय? सो नाव दिस इज द रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल. मला काहीतरी मुलांनी इथं शिक्षकासाठी हात वर केले. देर आर प्लेसेस वेअर नॉट अ सिंगल हँड इज रेज्ड. जर ही फळी इथे नसली तुम्ही शिकू शकाल का? उद्या तुमची मुलं जेव्हा येतील तेव्हा ही फळीच नाही तिथे, कारण तुमच्यापैकी कोणाला शिक्षक बनायचं, तुमच्यापैकी कोणाला शेतकरी बनायचं नाही. मग उद्या काय पेनड्राईव्ह खाणार का जेवायला? आणि संध्याकाळी मग लॅपटॉप किंवा असं काहीतरी, माईक खूप लागले आणि तेवढा माईक खाऊन घ्या, तुमच्याकडे तेवढंच आहे. आणि त्या देशात सायंटिस्ट नाही, त्या देशाचे भवितव्य शून्य असतं, कारण त्या देशाचे प्रश्न सोडवायला कोणी नसतं. तुमच्या घरचे प्रश्न आम्ही सोडवणार नाही. तुम्हाला आम्ही कर्ज देऊ आणि तुम्हाला आम्ही जिवंत ठेवू, पण ते कर्ज तुम्हाला फेडावं लागेल. आज व्यवहार आता सध्या चालू आपल्याला नको आहे. फॉर्च्युनेटली भारताच्या शेतकऱ्यांनी मोठी रिव्होल्युशन केली, क्रांती केली. आज स्वामीनाथनला भारतरत्न मिळाला याच्यासारखा आनंदाचा दिवस नाही. त्या शेतकऱ्याचे एकनिष्ठ राहायला पण आमची यंगर जनरेशन तयार नाही आहे, हे दुःखाचे. हे आमची शेतकऱ्यांची शेतात पैसे मिळत नाहीत, आत्महत्या होतात. अरे तुमच्यातली हिंमत गेली कुठे? कॉर्पोरेट सेक्टरमध्ये शेती चालली आहे, बिकॉज यू आर गेटिंग ऑल द फूड, बिकॉज मल्टीनॅशनल्स आर एंटरिंग इन टू द फील्ड. आमच्या देशातल्या जमिनीवरती त्यांचा ताबा चाललाय. लक्षात येत नाही की आपण स्वातंत्र्य गमावत चाललेलो आहोत. आमचं स्वातंत्र्य गमवायचं असेल, आमचा शेतकरी जिवंत राहायला आणि आमच्या टर्म्सवर जिवंत राहायला पाहिजे, त्यांच्या टर्म्सवर नाही. वी नीड धिस. कोणी सांगितलं इंजिनियर लोक चांगला शेती करू शकत नाही? चांगली शेती करू शकतो तुम्ही. फक्त यू हॅव प्रूव्ड दॅट यू आर गुड स्टुडंट्स. यू कॅन बी गुड स्टुडंट्स इन फार्मिंग ऑल्सो. You can be good students in invention also, discovery also. You can be good in teaching. प्रत्येकाने शिक्षक व्हावा असं नाही म्हणत मी, पण इफ यू नो समथिंग, कधीतरी तुम्ही मुलांनी गेलात करे शाळेमध्ये की आम्ही तुम्हाला थोडं इंजिनिअरिंग शिकवू. यू शुड हॅव दॅट फर्स्ट. पहिल्यांदा तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे, देन यू कॅन गो अँड टीच. सो ट्राय टू डू दॅट. मला तुमच्यासारख्या मुलांची गरज आहे. आमच्याकडे अशी अनेक म्युन्सिपाल्टीच्या शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, तिथं शिक्षणच नाही. आणि 60-70% लोक मुलांना अशी परिस्थिती अवघड होऊन बसते की आपल्याला फक्त शहरातली शिक्षण दिसतात. 1.5-2 लाख रुपये भरून आमची मुंबईची पोरं शाळेत जातात, पण तेव्हा त्याच मुंबईमध्ये म्युन्सिपाल्टीमध्ये 5 लाखाहून अधिक मुलं शिकतायत की ज्यांना रुपयाची भ्रांत आहे. त्या मुलांना शिकवणार कोण?
मला नेहमी पहिल्या 10% मुलांची चिंता नसते, कारण त्यांना आईबाप तरी शिकवत असतात, नाही तर ते स्वतः उपजत चांगले असतात. मागच्या 10% पोरांची फिकीर नसते, कारण ते पुढे पॉलिटिशियन होऊन देश चालवणार असतात. मला मधल्या 80% मुलांची फिकीर आहे की ज्यांना ओरिएंटेशन जर नाही मिळालं तर त्या मागच्या 10%ला फॉलो केलं तर देशात गोंधळ होईल. पुढच्या 10%ला फॉलो केलं तर तो देश प्रगतीपथावर. हा जो मधला 80%चा जो प्रश्न आहे तो फार ज्वलंत प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी दैनंदिन जीवनातील विज्ञान समजणं अतिशय आवश्यक आहे. किंवा त्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला देश करतात. माझा देश चांगला व्हायला पाहिजे, माझा देश हा माझा प्राण आहे, हे तुम्हाला वारंवार सांगायचा मी प्रयत्न करतोय. मला अशी आमची देशभक्त मुलं हवी आहे की जे त्यांचा प्रेम देशासाठी होतो. मला कोणते जात धर्म यांच्याशी माझं बिलकुल दुश्मनी नाही, कारण माझ्यासाठी फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे मानव धर्म. आणि माझ्यासाठी 2च जाती आहेत, एक स्त्री आणि एक पुरुष. बस इथे ओनली डिफरन्स. तो डिफरन्स त्यांनी ठेवला, तो धर्म मानव धर्मासारखा धर्म नाही रे. एकमेकाकडे बघून हसण्यासारखं चूक कोणतं आहे त्याच्यात मला दिवसभर एरंडेल पेला करतात, चेहरा करून येतात ना कॉलेजमध्ये. गुड मॉर्निंग म्हणलं एखाद्याने ज्युनियरनी सिनियरला, गुड मॉर्निंग म्हणलं म्हणजे काहीतरी भानगड आहे, किंवा सिनियर ज्युनियरला म्हणलं तर अरे याला काहीतरी पाहिजे माझ्याकडून. ही इतकी परिस्थिती वाईट झाली. आणि कसा चेहरा करून दिवसभर राहायचं आणि मग आफ्टर क्लबमध्ये जाऊन पैसे देऊन हसायचं. व्हॉट टाईप ऑफ लाईफस्टाईल यू आर हॅव्हिंग? कधी असं छान एखादं मी वाचलेलं पुस्तक याच्यावर सेमिनार झालाय का तुमच्या कॉलेज? मी पाहिलेलं एक सुंदर नाटक कधी सेमिनार झालाय? एखादं क्लासिकल गाणं कधी ऐकलंय, त्याचा आनंद कधी घेतलाय? अरे कशाचा तुम्ही आनंद घेताय? किती सहजतेने तुम्ही बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड बदलता, किती सहजतेने तुम्ही पब मध्ये जाता, किती सहजतेने तुम्ही सिगरेट ओढता. व्यसनमुक्त पाहिजे आपलं भारत जळगाव. आमचं जळगाव व्यसनमुक्त पाहिजे. आर यू रेडी टू टेक दॅट ओथ? कदाचित तुम्ही घेणार नाही, मला वाटते खात्रीपूर्वक तुम्ही घेणार नाही. घेणार शपथ? आजपासून आम्ही अशी प्रतिज्ञा करतो की आयुष्यातील प्रत्येक व्यसनापासून आम्ही दूर राहू आणि भारताचा चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न अतिशय सिन्सिअरली करू. एवढंच पाहिजे मला. मी तुम्हाला काही डिफाईन करणार नाही. तुम्ही शपथ घेतली मला खरंच आवडलं. काही ठिकाणी शपथ घ्यायचं सुद्धा लागतात, जे टोचणी किंवा मग कोणाला बोलत असते. मी कुठं घेतली शपथ? नाही तर मग मला मी करणार मला सगळ्या थोड्या माहितीच मला. हा तरी मला असं नको आहे. आपल्याला खूप छान लाईफ पाहिजे, खूप छान जीवन पाहिजे, त्याचं एन्जॉयमेंट हे मला कधी 70-75 वर्षात मला जे 70 वर्षात मला कधीही असं वाटलं नाही, क्षणही मला नैराश्यही आलं नाही कधी. देर वर थिंक अपोजिट रिझल्ट होत होते. मी नेहमी बघा शाळेत असताना खेळाच्या मेळाव्यात भाग घ्यायचो आणि प्रत्येक वेळेला मी शेवटी घ्यायचो, कारण माझं फिजिक्स काही चांगलं नव्हतं. पण मग मी काय करायचो, मी पहिल्या नावाला सांगायचो, तुला पहिलं बक्षीस का मिळालं माहिती का? मी शेवटी होतो म्हणून. मी जर भाग घ्यायचा नसेल तुला बक्षीस कसं मिळालं? That should be the thing. I would like. I take enjoyment. Reading is a very good habit. Extremely good habit. Sir, यांना रीडिंगसाठी काही जर कॉलेजनी केलं तर आय विल बी व्हेरी हॅपी. मागच्या 2 महिन्यापासून रीडिंग क्लब सुरू करण्यासाठी मी आवाहन करतोय. अजून मी अशी 10 मुलांची पण टीम आहे नाही. मला हे नको आहे, असं आपल्याला बदलायचं. रीडिंग टीम करा, एक सेमिनार त्याच्यावरती घ्या. मी वाचलेलं पुस्तक तुम्हाला माहिती आहे, स्वित्झर्लंड, पुन्हा मी त्या देशाचं उदाहरण तुम्हाला का देतो, सगळ्या टाउन लायब्ररीज भरलेल्या असतात 9 ते 5. सगळ्या टाउन लायब्ररीज भरलेल्या असतात. मॅडम तुमच्या जळगावच्या कॉलेजच्या लायब्ररीत किती मुलं येतात? परीक्षेच्या वेळेला पुस्तक फक्त नेत असतील, अदरवाईज नोबडी रिअली.
मला BRC सर वाईट वाटतं. इट्स नॉट दॅट म्हणजे माझ्या घराचा अंधार जे दिव्याखाली अंधार म्हणतात तसं माझ्या स्वतःच्या ऑर्गनायझेशनमध्ये लायब्ररीत जाणारी माणसं राहिली आणि त्याचा रिझल्ट आम्हाला दिसतो. वी आर नॉट गेटिंग गुड पब्लिकेशन्स. सायंटिस्ट आर देअर बट देर आर नो गुड पब्लिकेशन. विसरलेच लोक वाचतात. नेचर वाचल्याशिवाय माझा आठवडा जात नव्हता. आजही मी नेचरचा मी ज्या गोष्टी मला परवडत नाही त्या सुद्धा मी घेतो. नेचर वाचल्याशिवाय माझा दिवस जात नाही. CV रामनचा बर्थडे नॅशनल डे सेलिब्रेट का करतात त्या दिवशी त्यांनी तो निबंध पब्लिश केला होता नेचरमध्ये. ज्याला त्यांना नोबेल प्राईज मिळालं तो दिवस आपण नॅशनल डे म्हणून सेलिब्रेट करतो. त्यांचा बर्थडे म्हणून नाही किंवा त्यांचा जन्म पुण्यतिथी म्हणून नाही करत आपण तो दिवस. मला आमच्या काकोडकर सरांचं कलाम सरांचं एक खूप आवडतं बरं का. कोणत्याही लेक्चर मी त्यांना इतक्या जवळून बऱ्याच वेळा बघितलं. कोणत्याही लेक्चरला देताना किंवा ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावर एकदा पण आता 80व्या वर्षी सर माझ्याबरोबर काकोडकर सर बसले होते गोव्याच्या सिम्पोजियम मध्ये 2.5 तास. एकदा सुद्धा त्यांनी रामबाई दिली नव्हती. प्रेक्षकात मी यंग पोरं रामबाई देत होते. सरांच्या तोंडावरती कुठेही कंटाळलोय आता काय विषय त्यांचा नव्हता. कचरा हा आण्विक माणसाला पकडून मी कचऱ्याच्या ह्याच्यात बसवला. पण त्याच्यात त्यांनी इंटरेस्ट घेऊन इतकं सुंदर भाषण केलं होतं आणि कुठेही त्यांच्या चेहऱ्यावरती असं लिथार्जी किंवा दमलोय असं नव्हतं. 80व्या वर्षी नाव 80 पास. कलामांचा शेवटचा इंटरव्ह्यू आहे व्हिडिओ बघा. चेहऱ्यावरती हास्य होतं जेव्हा ते असं केलं समथिंग लाईक दॅट अँड ती सो अगदी तोपर्यंत चेहऱ्यावरती आनंद होता. आनंद असा असतो कसा मिळवायचा. दारू पिऊन आनंद मिळवणारे संध्याकाळी गटारात लोळताना पण बघतो ते आनंदातून असतो. तर तुम्हाला काय कळतं आमचा आनंद वेगळा आहे बाबा. ते रखला भाऊ तुला आनंद तो आनंद मला नको. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग टू मी. आय एम ऑलवेज अवेलेबल. मला आता मी एक छोटासा जॉब दिला होता की एक कारवान 2K24 म्हणजे 2024 याचं उद्घाटन झालं असं मी इथे जाहीर करतो. काय कुठला कारवा लिखतोय कारवा सिनेमा होता ना जितेंद्रचा टेक्निकल. तर कारवा 2024 आय विल लाईक टू हॅव डिसाइड टू द कॉन्सेप्ट. त्याचंही उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आय एम व्हेरी हॅपी टू बी विथ यू. नेक्स्ट टाइम आय लाईक सरांनी मला सांगितलं पाहिजे की आवर कॉलेज इज नाऊ. आम्ही बोर्ड लावलाय झिरो वेस्ट कॉलेज. या कॉलेजमधून वेस्ट बाहेर जात नाही. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. कारवा आहे